दिलाय ना माईक. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग ऑल ऑफ हॅपी यू. मॉर्निंग. येस, कसे आहात सर्वजण? छान. येस येस, मस्त. चलो. टेन्शन फ्री. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात करते. आज मी तुम्हाला एवढं सांगू शकते सुरुवातीला की आजचं सेशन म्हणजे हे तुमच्यासाठी एक नवीन जन्म असणार आहे. खूप सुंदर अनुभूती असणार आहे. तर प्रयत्न करा की तुम्ही इथे बसून व्हिडिओ सुरू करून ऐकाल. ओके. सगळ्यात पहिले आपल्या नियमाप्रमाणे आजची दिनांक तुम्हाला लिहायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये. आजची डेट लिहायची आहे आणि पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. व्हेरी गुड. यस, गुड. दुसरं वाक्य, चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. लिहिले दोन्ही वाक्य? माईक करा. ठीक आहे. लिहिली दोन्ही पण वाक्य? यस. अच्छा, थांबू. ओके. पहिलं वाक्य. हॅलो. हा, कोण? बोला. हा, मी सेजल. दुसरं वाक्य काय आहे? चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. चमत्कार ज्यांच्या आयुष्यात काय म्हणतात? चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात जी लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. हे दुसरं वाक्य. पहिलं वाक्य आपण लिहिलं, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात ना? हा. यस. ओके, चलो. आता मला सांगायचं आहे, कोणी कोणी होमवर्क केला प्रॅक्टिकल आयुष्यात जे आपण काल 2 वाक्य शिकलो, थँक्यू आणि आय लव्ह यू, तर याचा उपयोग तुम्ही केला का संपूर्ण दिवसभरात? फॉर एक्झाम्पल शेअरिंग करा 1-2 जणांनी की कुठे वापरलं तुम्ही. कोण सांगेल? हँड रेज करा. नाही, कुणीच नाही वापरला? बोला म्हटलं की एकदम सन्नाटा. ऍटलिस्ट चॅट बॉक्स मध्ये तरी टाका. ऍक्च्युली मी सांगते. येस, बिलकुल. थोडासा खूप जुना एक विषय होता. तो विषय घेऊन एका व्यक्तीचा खूप राग आलेला. त्या क्षणाला 2 मिनिटं डोळे बंद केले. ती प्रतिमा एक डोळ्यासमोर आली आणि तिथे हे वाक्य म्हटलं. असं 2दा तरी मी केलं, कारण 2दा त्या गोष्टी मला वेगवेगळ्या पद्धतीने आठवल्या. की काही घटना अशा होत्या की त्या खूपच जास्त त्रासदायक होत्या, पण मी सडनली ते करून अगदी 2 मिनिटं शांत बसले आणि त्यातनं बाहेर निघाले पटकन. खूप छान वाटलं, नंतर फ्रेश वाटलं आणि विसरली. विशेष म्हणजे मी ते सगळं, मला आताही नाही आठवते की मी काय आठवलं होतं. गुड, छान. येस. अनुष्का ताई. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. आज मी प्रथम आपल्या स्वतःला थँक्यू म्हटलं. गुड. वा, माझा श्वास चालू आहे. माझ्या मुलीकडे पाहिलं तेव्हा थँक्यू म्हटलं. त्यानंतर सूर्याला मी थँक्यू म्हटलं की आज तो उगवतो आहे म्हणून आज आपला दिवस चालू होत आहे. देवाचे आभार मानले. देवानंतर मी आपलेही आभार मानले की आज तुमच्यामुळे थोडीच का असेना मला जे काही आता शिक्षण मिळत आहे त्याबद्दल मी तुमचेही आभार मानले. नंतर मी प्रत्येक गोष्टीला, म्हणजे उदाहरणार्थ पाणी, चहा घेताना प्रत्येक गोष्टीला, म्हणजे आज ते आहेत म्हणून मी काहीतरी करू शकते वगैरे, त्या सगळ्यांना मी थँक्यू.
व्हेरी गुड. पण हे सगळं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे मला अपेक्षित आहे ऐकणं. छान वाटलं, छान वाटलं. रोजच्या पेक्षा वेगळी एनर्जी जाणवली. सुद्धा मी थँक्यू म्हटले, थँक्यू म्हणजे तू आहेस म्हणजे मी अगदी बिनकष्टाने तुझ्या आयुष्यात मी कपडे धुवू शकते वगैरे. गुड. आणि आजच्या सेशनला छान तयार होऊन बसलाय ताई, छान वाटलं मला खूप. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खरंच तुम्ही ज्या वेळेला असं बसतात ना त्यावेळेला मला पण उत्साह येतो, छान वाटतं. 2 चांगल्या गोष्टी माझ्याकडून जास्तीच्या शेअर होतात. पण ज्या वेळेला तुम्ही असंच काहीतरी बसतात आणि कॅमेरे पण ऑफ असतात मग त्यावेळेला मला पण असं वाटतं अरे समोर घेणारच नाही, आपण द्यायचं कुणाला. देण्यासाठी खूप काही आहे पण समोर घेणारा पण पाहिजे. तर थँक्यू सो मच स्पेशली की तुम्ही 3 जणी आहात की तुम्ही बोलतातच बोलतात. आधी ताई बोलल्या, वर्षाताई, तुम्ही आणि वनिताताई. तर छान आहे, असं प्रत्येकीनेच बोला. आणि बघा यांची आणि माझी जुनी ओळख अजिबात नाहीये, याच बॅचला या पहिल्यांदा तुमच्या सोबत आलेल्या आहेत. ओके. तर जशा तुम्ही सगळ्या इतर माझ्यासाठी तशा या तिघी पण आहेत, पण त्या स्वतःहून बोलतात. आणि बघा जर तुम्ही बोललात ना तर तुम्हाला मार्ग मिळतील, तुमच्या समस्या सुटतील. अदरवाईज मग ते काय आहे, भागवत सप्ताह असतो, आपण छान तयार होऊन जातो, कीर्तनं होतात, पंडाल लागतात, काहीतरी माईकवर समोर सुरू असतं आणि त्यांचं ते 7 दिवसाचं झालं की भंडारा होतो. ते त्यांचं काय असेल ते घेऊन निघून जातात, ते त्यांच्या प्रवासाला. आणि इतक्या दिवसात आपण जाऊन फक्त शरीराने तिथे बसलेलं असतो. मला सांगा तुमच्या आयुष्यात तुम्ही असे किती सेशन्स केले असतील वेगवेगळ्या याचे, भागवत सप्ताह असेल, वेगवेगळे शिवपुराण असतील, काही असेल, पण बदल घडला का? खरंच सांगा. मी त्यांच्या एवढी ग्रेट नाहीये, थोर नाहीये, माझं तेवढं नॉलेज नाही. 2-4 टॉपिक आहेत माझ्याकडे पण मी त्याच्यावरच काम करते आणि तुमच्याकडून पण करून घेते. तर त्या ठिकाणी जाऊन नाही हे होत, तर तसं आपल्याला या सेशनमध्ये नाही करायचंय. ओके ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आता बघा आज आपण एक थेरपी शिकणार आहोत. म्हणजे काल आपण जे टॉपिक अनुभवला, यस अनुष्का त्यात काही बोलतायत तुम्ही? ओके, हँड रेज करून घ्या, मग हँड डाऊन करून घ्या. तर आपण ना आज एक परिपूर्ण थेरपी शिकणार आहोत, एक उपचार पद्धती आज आपण शिकणार आहोत, ज्याचा हाफ पार्ट आपण काल शिकलो आणि अनुभवलं. शिकलो म्हणण्यापेक्षा चर्चा केली आणि समजून घेतला. ठीक आहे. तर त्या थेरपीचा एक राहिलेला पार्ट आपण आज समजून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि अनुभव सुद्धा घेणार आहोत. जर या सेशनमध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकलात तर आज तुमचा पुनर्जन्म आहे. तुम्ही नवीन कोरे होणार आहात, तुमच्या समस्या सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. सुवर्ण. हॅलो मॅडम. यस. तुम्ही दिसत नाहीये. मी जर तुम्हाला दिसत नसेल तर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही थोडंसं स्लाइड करा, स्क्रीन खाली किंवा वर करा. हा केली मी. बॅक केल्यावर तुमचं छोटा दिसतोय, 2च मी आणि तुम्ही दिसते, पण ते फुल स्क्रीन केल्यावर तुम्ही दिसतच नाही, दुसरे दिसतात. ओके ठीक आहे. तुमचं माईक तुम्ही आता बंद करा, तुम्ही स्लाइड करा. माझं जे आहे ते पिन मध्येच आहे, दिसेल मी तुम्हाला थोड्या वेळात. ओके. हॅलो मॅडम, एक विचारायचं होतं आपल्याला. हां, मी काल तुम्हाला प्रश्न टाकला होता ते कलर पेनचा ना? कलर पेनचा ना? पेनचा पण, आणि ते तुम्हाला बोललं ना जेव्हा मी सकाळी बंद केलं तेव्हा ते ग्रीन ज्वाळा सगळ्या निघाला. हा आहे, लक्षात आहे. कलर पेनचा अजून आपला टॉपिकच झालेला नव्हता म्हणून पण काल ते मी म्हटले तुम्हाला सांगते, पण सांगता सांगता राहिलं, कारण तो टॉपिक आहे आपला, तो आज होईल आपला. ठीक आहे. नाही पेपर्स आपण बंद केलंय ना, जाळले बघा. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच्या ग्रीन ज्वाळा निघायचा. सांगते मला कळलंय तुमचं, मी देते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. येस. ओके चलो. तर कुठे होतो आपण? आजचं सेशन जे आहे, यस, तर आजचं जे सेशन आहे, आज जर तुम्ही शेवटपर्यंत इथे थांबलात, आता बघा हा नियतीचा खेळ आहे की आज इथे शेवटपर्यंत कोण थांबेल. रेकी शक्ती आज तुमची परीक्षा घेणार आहे.
ठीक आहे, तुम्हाला रेकी शक्ती नाही माहिती, तुम्ही अजून कनेक्ट नाही झालात, पण जी काही युनिव्हर्सल पॉझिटिव्ह एनर्जी आहे, किंवा तुम्ही स्वामींना मानतात, किंवा तुमचे कुठलेही गुरु असतील, तुमचे कुठलेही दैवत असतील, तर ती जी कुठली हायेस्ट पॉवर आहे, पॉझिटिव्ह पॉवर, तर ती आज तुमची परीक्षा घेणार आहे. आणि इथे आज आपल्याला कळेल की कोण कोण इथे शेवटपर्यंत टिकतंय आणि परवाच्या सेशनमध्ये कोण येतंय. तर ज्यांचा खरंच भाग्योदय होणार आहे, ज्यांचा कर्मांचा फेरा आता संपण्यात आलेला आहे, तीच लोक इथून पुढच्या सेशनमध्ये टिकतील. मी का असं म्हणते, आपण बऱ्याचदा वैतागलेलो असलो, स्टक झालो लाईफमध्ये, की आपण काय करतो, ब्राह्मणाकडे जा, कुणी हात बघतंय का, कुणी काही बघतंय का, ज्योतिषशास्त्र आहे का, न्यूमरोलॉजी आहे का, आजकाल टॅरोचं फार वेळ लागलाय सगळ्यांना, ते आहे का, ते बघतो. आणि आपल्याला ती लोक ना बऱ्याच रेमेडी देतात वेगवेगळ्या, ठीक आहे. तर तो आपला अभ्यास आहे, तो काही चुकीचा नाहीये, त्याच्या काही मी विरुद्ध नाहीये, काही नाहीये, पण मी तुम्हाला काय सांगते ते नीट समजून घ्या. तर ज्या वेळेला आपण वैतागलेले असतो आणि आपल्याला कुठूनच काहीच होत नाही, त्यावेळेला आपण जातो, आपल्याला उपाय सांगितले जातात, पण ते उपाय आपण नाही करू शकत, है ना. कारण आपल्या कर्माची फळं अजून भोगायची शिल्लक राहिलेली आहेत. ते जे कार्मिक सायकल आहे तिथलं ते पूर्ण झालेलं नाहीये. ज्याचं ते पूर्ण होतो तीच व्यक्ती दिलेली रेमेडी परिपूर्ण करते आणि ती रिलॅक्स होते. तर बघा, नशिबाचा जो भाग आहे, आपण जसं नशिबाला दोष देतो, नशिबाबद्दल रडतो, किंवा चांगलं झालं की काय म्हणतो, हा मी केलं, मी प्रामाणिकपणे काम केलं, मी एफर्ट्स घेतले, मी अभ्यास केला, मी राबले म्हणून हे सगळं झालं. चांगलं झालं की आपण क्रेडिट आपल्याकडे घेतो. आणि ज्या वेळेला काहीतरी बिघडतं त्यावेळेला आपण काय म्हणतो, माझं नशीबच असं आहे. माझ्या घरची लोक, म्हणजे जे कुणी आपल्या घरातले मेंबर्स आहेत त्यांना आपण गृहीत धरतो आणि त्यांना दोष लावतो की तुम्ही वेळेवर नाही आवरलं, है ना, किंवा तुम्ही मला वेळेवर हे नाही आणून दिलं, किंवा मला ते करण्यासाठी वेळ नाही दिला, किंवा काय काय. प्रत्येक घरात वेगवेगळं आहे. किंवा आपल्या ऑफिसमधले इतर लोक असतील, किंवा काय असेल, इतरांवर आपण ते ढकलत असतो, बरोबर. पण बघा, एक लक्षात घ्या की 60% हे तुमचं नशीब आहे, 60%, आणि 40% आपलं प्रारब्ध आहे, कर्म आहे. परमेश्वराने आपल्याला मेंदू दिलेला आहे, जो कुठल्याच प्राण्याला नाही दिलेला आहे. म्हणजे फक्त मानव प्राणी जो आहे त्याला दिला आहे. जे ॲनिमल्स आपण म्हणतो प्राणी, त्यांना, पक्ष्यांना, कीटकांना, कुठल्याही दुसऱ्या सजीवाला जसा मेंदू आपल्याला दिलेला आहे, विचार करण्याची बुद्धी क्षमता जे दिलेली ना, ते कुणालाच नाही दिली इतरांना. आणि आपल्याला विल पॉवर दिलेली आहे, इच्छाशक्ती दिलेली आहे की बाबा रे, तू योग्य विचार कर आणि थोडंसं तुझ्या बुद्धीचा वापर कर. तर 40% ना आपल्यावर सोडलेलं आहे की आपण कसं कर्म करायचं. आपण गॉसिप ऐकत बघायचं, त्या सिरियल्स ऐकत बघायच्या ज्यामध्ये ते XYZ सीन्स असतात, की आपण चांगलं काहीतरी कर्म करायचं. आता दरवाजा लावून. तर हे आपल्यावर दिलेलं आहे. आता होतं काय, आजचा उपचार पद्धती काय आहे, आज आपण काय शिकणार आहोत. काल किंवा परवा सुद्धा मी तुम्हाला हा नियम सांगितलेला आहे, जो अगदी लहानपणापासून आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात आपण शिकलेले आहोत, किंवा आता आपल्या मुलांनाही आपण तो शिकवतो. ज्या वेळेला आपण त्यांना लेसन शिकवतो विज्ञानाच्या पुस्तकातले, की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर तुम्ही समोर भिंतीवर बॉल टाकताय तर तो आपल्याकडे येणारच आहे. जर तुम्ही वर बॉल टाकलाय तर तो आपल्याकडे परत खाली येणारच आहे. तुम्ही बॉल असा आदळला खाली जमिनीवर तरी तो परत कुठे येतो, वरती आपल्याकडे येतो, आपल्या हाताकडे येतो. मग तुम्ही जर म्हणतायत ना, माझा बॉस असा, माझा नवरा असा, माझी मुलं असे, माझी सासू अशी, जे पण रिलेशन आहे, ज्यांना पण आपण काही दोष देतो आहोत, है ना, किंवा आपलं नशीब, तर हा बॉल तुम्ही मागच्या कुठल्या तरी जन्मात त्यांच्याकडे टाकलेला आहे आणि तो आपल्याकडे परत येतो आहे. हे फॅक्ट आहे. तुम्ही जर मांडलं, जस्ट अ मिनिट, काय प्रॉब्लेम काय,
आता जर आलं ना इकडे बघ. आता हे फॅक्ट आहे, हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणा की काही म्हणा, पण हे जर तुम्ही मानलं, स्वीकारलं तर तुमचं भलं आहे, नाही तर आहे तिथेच तुम्ही राहणार. एक लक्षात घ्या, साधा आणि सरळ नियम आहे की प्रारब्ध कोणाला चुकत नाही. आजच वाचलं दुपारी की ऐकलं कुठेतरी एक छानसं उदाहरण की श्रीकृष्ण कुणाचा मुलगा होता, कोण सांगेल? देवकीचा. देवकीने काय केलं होतं, पालन पोषण की जन्म? जन्म दिला आणि जसं त्याने पालन पोषण केलं. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर देवकीने जन्म दिलेला होता, पण जन्म झाल्याबरोबर श्रीकृष्ण यशोदेकडे गेले, तिच्याकडे राहिले. जे काही मदरहूड होतं, जे काही चाइल्डहूड होतं, ते छान एकमेकांनी एन्जॉय केलं, मस्त लाईफ ते गेलं आणि ते मोठे झाले. आणि त्याच्यानंतर ज्या आईने जन्म दिला तिच्याकडे ते आले. ओके, मग तिच्याकडे ते आल्यानंतर देवकीचा पहिला प्रश्न असा होता की तुम्ही माझ्या पोटी जन्म घेणार हे मला माहिती होतं, तुम्ही साक्षात परमेश्वर आहात, भगवान विष्णू आहात हे मला माहिती होतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मग माझ्यावर एवढा अत्याचार का? मला माझ्या पोटच्या पोरापासून एवढे दिवस विरह का सहन करावा लागला? आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण यांनी उत्तर दिलं की मागच्या जन्मी मी राम होतो. काय उत्तर दिलं? मागच्या जन्मी मी राम होतो, तू कैकेयी होतीस. आणि ती माझी रामाची आई कोण? कौशल्या होती. तर तिला तो विरह सहन करावा लागला, म्हणून मी आधी तिच्याकडे राहिलो आणि तुला तुझ्या कर्माचं फळ भोगावं लागलं. माझा विरह तुला सहन करावा लागला आई, आणि मी आता तुझ्याकडे आलोय तुझं ते कर्म भोग पूर्ण झाल्याच्या नंतर. जेलमध्येच होती ना देवकी. आता बघा, हे खरं आहे का खोटं आहे याच्यात आपल्याला नाही जायचं, मला पण नाही माहिती, पण हे सांगतात. पौराणिक कथा जर आहे ना, खूप आहेत. तसं त्यांनी हे पण सांगितलं की सीतेला का वनवास सहन करावा लागला, राम आणि सीतेला का दुरावा सहन करावा लागला, सीतेवर जो लांछन काय म्हणतात त्याला, आरोप लागला, तर तो का लागला? तर हे सगळं त्यांचं पूर्वजन्मीचं होतं. आणि ते साक्षात लक्ष्मी होती, पार्वती होती, ते साक्षात नारायण होते, विष्णूचं रूप होतं, तरी सुद्धा त्यांचे कर्म भोगताना चुकले नाहीत, साक्षात परमेश्वराला चुकले नाहीत. तर ही जी स्टोरी आहे, ही जर आपण यावर विश्वास ठेवला तर आपलं आयुष्य बदलेल. पण हे खरंच होतं का? मग आपण आहे तिथेच राहणार किंवा अजून आपण खाली जाणार. तर काही काही गोष्टी अशा आहेत, ठेवा विश्वास, काय हरकत आहे ना. पटली का स्टोरी की त्यांनी सांगितलं मी राम होतो मागच्या जन्मात, तू कैकेयी होती आणि ती कौशल्या होती, काय हरकत आहे ना आपल्याला विश्वास ठेवायला. तर असं सगळं आहे. परत अर्जुन, त्याला काय सांगितलं, श्रीकृष्ण मदत करू शकत होते, पण काय सांगितलं, तू तुझं कर्म करत राहा. बरोबर, तू तुझं कर्म करत राहा. मग 40% जे आहे ते आपले कर्म आहेत, 60% आपलं नशीब आहे. आणि आपण काय करतो, ते 40% तिथेच सगळा घोळ घालतो. येतंय लक्षात? सो समोर फेकलेला बॉल आपल्याचकडे येतो, वर जरी टाकला तरी आपल्याचकडे येतो, खाली आदळला तरी तो बॉल परत आपल्या हातात येतो. तर हा कर्मांचा फेरा आहे, हे प्रारब्ध आहे. तुम्ही कितीही रेमेडीज करा, काही करा, काही होत नाही. खूप लोक असे आहेत, माझी रेकीची पोस्ट पाहून मला पर्सनल कॉल करतात आणि असं असं आहे, रेमेडीज द्या, उपाय द्या. मी सरळ सांगते, फक्त रेकीच्या क्लासमध्ये या, बाकी काही करू नका, माझ्याकडे काही नाही.
ते म्हणतात तुमची काय फी असेल सांगा, पण अरे बाबा मला नको आहे ती फी. जोपर्यंत इथं सर्व्हिसिंग नाही होत, इथे सर्व्हिसिंग नाही होत ना काहीच नाही होऊ शकत. असे खूप लोक भेटले जे जागेपणी झोपेचं सोंग करतात, ज्यांना ना कॉन्शियस माइंडशी काही घेणं देणं आहे, ना सबकॉन्शियस माइंडशी काही घेणं देणं आहे, ना सुपर कॉन्शियस माइंडशी. दिसतंय समोर मी हे चुकीचं करतोय पण तेच करणार. मग तुम्ही अजून कर्माच्या फेऱ्यात अडकत जातात आणि त्या नशिबाला दोष देतात. तर आजपासून हे आपल्याला बंद करायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला एक थेरपी मी आज देते आहे, ती पण वापरून बघा. प्रूव्हन आहे, यूट्यूबवर सगळीकडे आहे, गुगलवर सगळीकडे आहे. करोडो लोकांचं त्याच्याने भलं झालंय, तर तुमचं पण होईलच. फक्त तुम्हाला आज ती आत्मसात करायची की नाही हे आज दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीच ठरवेल की तुमच्यापैकी कोण कोण या चॅलेंजला खरं उतरेल. काय आहे थेरपी? तर डॉक्टर ह्यू लेन नावाचे एक गृहस्थ होते, व्यक्ती होते, आणि त्यांच्या मुलीला एक दुर्धर आजार झालेला होता. म्हणजे अशी आख्यायिका, अशी स्टोरी असं सांगितलं जातं. तर ते डॉक्टर असून तिच्यावर उपाय करू नाही शकले. त्यांची भटकंती सुरू झाली आणि अशातच ते अमेरिकेतील हवाईयन बेटांवर जाऊन पोहोचले. अमेरिकेमध्ये एक एरिया आहे ज्याला हवाईयन बेट असं म्हणतात. त्या बेटांवर राहत होते आदिवासी लोक. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांना एक चित्र दिसलं की हे सगळी आदिवासी जी कम्युनिटी होती त्याच्यापैकी एकाला मध्ये उभं केलेलं होतं आणि आजूबाजूला इतर सगळा त्यांचा समाज होता, सगळे व्यक्ती तिथले आदिवासी माणसं. आणि हे सगळे आदिवासी माणसं त्या मध्ये उभा जो एक होता त्याला क्षमा याचना करत होते, त्याची माफी मागत होते. आता यांनी हे सगळं पाहिलं. डॉक्टर ह्यू लेन थोडा वेळ जाऊ दिला, सगळं बघितलं आणि त्यांना जाऊन विचारलं. तर बघा त्यांनी काय सांगितलं. आदिवासी अशिक्षित लोक खूप जुनी गोष्ट आहे आणि बहुतेक अजूनही त्यांच्याकडे ही प्रथा परंपरा पाळली जाते. तर ते असे म्हणाले की हा जो व्यक्ती आहे त्याची आम्ही माफी मागत आहोत कारण त्याने एक गुन्हा केलेला आहे. काय म्हणाले ते? की आम्ही त्याची माफी मागत आहोत कारण त्याने एक गुन्हा केलेला आहे आणि आम्ही असं मानतो की तो गुन्हा करण्यासाठी तो डायरेक्ट प्रवृत्त नाही झाला. हा जो समाज आहे आमचा, आम्ही काहीतरी असं वागलो ज्यातनं त्याला काहीतरी सिग्नल गेले, त्यातनं त्याला असं वाटलं की मी हा गुन्हा करावा आणि नकळत त्याच्या हातून तो गुन्हा घडला. म्हणजे आम्ही काहीतरी ॲक्शन घेतली आणि त्याचा गुन्हा आमच्या ॲक्शनला रिॲक्शन आहे. येतंय लक्षात? समाजातली बिघडलेली परिस्थिती आज सुद्धा आपल्याकडे, समाजातली बिघडलेली परिस्थिती. कुणाचा तरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा, कारण तुम्हालाच रेकॉर्डिंग मध्ये ते कळणार नाही आणि थोडंसं डिस्टर्ब होतोय आवाजाला. कुणाचं आहे? केला का बंद? ओके ठीक आहे, थँक्यू. तर ते काय म्हणाले डॉक्टर ह्यू लेन यांना सांगताना की आम्ही असं समजतो त्याने जे काही केलंय, तो जे काही वागलाय, तर ही आमच्या ऍक्शनला त्याने दिलेली रिॲक्शन आहे ज्याला आपण गुन्हा म्हणतोय. ठीक आहे? म्हणून ते काय करत होते तिथे, त्याला माफी मागत होते की बाबा रे आमचं चुकलं म्हणून तू असा गुन्हा करायला प्रवृत्त झाला. माईक कोणाचा चालू एकदा चेक करा, तुमच्या ह्याच्यात नाही तर ह्याच्यात. आणि ज्या वेळेला एक मिनिट, यशराज म्हणून आहे त्यांचं माईक चालू आहे. यस, हां यस ठीक आहे, थँक्यू. तर जे आदिवासी बांधव आहेत ते आज सुद्धा जर त्यांना कुठल्या झाडाला तोडायचं असेल, त्याचं लाकूड हवं असेल चुलीत जाळण्यासाठी, स्वयंपाकासाठी, किंवा घर बांधण्यासाठी हवं असेल, कुठली औषधी तयार करण्यासाठी त्या झाडाची पानं फुलं हवी असतील, तरी सुद्धा त्या झाडाची ते परमिशन घेतात.
परवानगी मागतात आणि झाड त्यांना सिग्नल देतं. एनर्जी आहे, तुम्हाला सुद्धा कळेल कसं सिग्नल देतं झाड, कसं बोलतं आपल्याशी झाड, हे तुम्हाला पण कळेल. सगळा एनर्जीचा खेळ आहे. तर मग ते परवानगी मागतात, तसंच त्यांचं हे म्हणणं आहे. तर बघा, आपण नियम कुठे शिकलोय? विज्ञानाच्या पुस्तकात. पण ती लोक त्यांच्या आयुष्यात तो वापरतायत. जर आपण न्यूजपेपर बघितला, आपण जर न्यूज बघितल्या, तर अतिशय घाणेरडे प्रकार आपल्या समाजात सुरू आहेत. आणि हे कशामुळे? तर आपण अशा काही ॲक्शन्स घेतलेल्या आहेत टेक्नॉलॉजीच्या नावाखाली, मॉडर्न राहण्याच्या नावाखाली. तर मग त्याच्यामुळे जे काही घडतंय ते रिॲक्शन आहे. आपल्या ॲक्शनचं ते फळ आपणच भोगतोय. असं नका समजू की आपल्या घरात ते आज घडलं नाहीये, पण आपण एक समाजाचा घटक आहोत. कधी कुणासोबत ते काय होईल ते सांगता नाही येत. ठीक आहे, आता तो विषय आपल्याला नाही घ्यायचा. पण आपल्याला काय करायचंय? आपल्यापुरतं आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःची जबाबदारी घ्यायची, बाकी कुणाचीच नाही. ना नवऱ्याची, ना आई वडिलांची, ना सासू सासऱ्याची, ना मुलांची, कुणाचीच नाही. आपल्याला फक्त स्वतःची जबाबदारी घ्यायची. पहिला एकदा का तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली की सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. आता तुम्ही स्वतःची जबाबदारी नाही घेत असं अजिबात नाहीये. ओके, समजून घ्या काही गोष्टी. इथे जसं जसं सेशन पुढे जाईल काही गोष्टी तुम्हालाच क्लिअर होतील. व्यवस्थित ऐका, नोट्स काढायचे तर काढा. काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग आता हे जे डॉक्टर ह्यू लेन होते, आले रिटर्न. आता त्यांची नियुक्ती झाली एका मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि जेलमध्ये. असं जेल, तिथे कट्टर कैदी होते, अट्टल गुन्हेगार. आणि असं मेंटल हॉस्पिटल, तिथे ठार वेडी माणसं होती. इतकी वेडी की ते मेंटल हॉस्पिटलमध्ये कधीच कोणत्याच अधिकाऱ्याला टिकू देत नव्हती. महिनाभर, आठवडाभर सुद्धा कोणाला टिकू देत नव्हती. अशा ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली. मग आता डॉक्टर ह्यू लेन यांनी काय केलं? आपल्या केबिनमध्ये जायचं सकाळी 10 वाजेला. 10 ते 5 ऑफिस असतं. जायचं 10 वाजेला. आणि ऑफिसमध्ये काय असतं? तर प्रत्येक पेशंटची फाईल असते. प्रत्येक पेशंटची फाईल घ्यायची. फाईलवर काय असतं? पेशंटचं नाव, फोटो, त्याचं डिटेल्स, काय सिम्पटम्स आहेत, काय आजार आहे, हे सगळं असतं फाईलवर. मग यांनी काय करायचं? ऑफिसमध्ये बसून रोज 3 फाईल 5 फाईल घ्यायच्या आणि त्या फोटोवर, त्या व्यक्तीच्या नावावर, त्याचे जे डिटेल्स आहे त्याच्यावर अतिशय प्रेमाने असा स्पर्श करायचा हाताने. असं ते करायला लागले. आणि असं करत करत ते काय म्हणायला लागले? आय एम सॉरी. काय म्हणायला लागले? आय एम सॉरी, माझं चुकलं. जे आदिवासी बांधवांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही असं समजतो आमच्या समाजातील कुणीही जर गुन्हा केला तर तो त्याने केलेला नसतो, आमच्या ॲक्शनला त्याची रिॲक्शन असते. आय एम सॉरी म्हणायला लागले. त्याच्यानंतर प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आय थँक यू, तू माफ केलेलं आहेस म्हणून धन्यवाद. आधीच धन्यवाद डिक्लेअर करायचे. आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. असं त्या फाईलवर रोज करायचं. आणि साधारण महिन्याभरात ते हॉस्पिटल जे होतं, तिथे जे वेडी लोक होती ती बरी होऊन घरी गेली. हे मॅजिक झालेलं आहे. तर याला होपोनोपोनो थेरपी असं म्हणतात. जर सोशल मीडियावर तुम्ही गेलात तर याचे तुम्हाला चिक्कार व्हिडिओ भेटतील, रील्स भेटतील आणि याचे क्लासेस पण सुरू आहे. म्हणजे फक्त होपोनोपोनोचे क्लासेस. काय आहे त्याच्यात? फक्त 4 वाक्य आहेत. आय थँक यू लिहून घ्या. सॉरी, पहिलं आय एम सॉरी, मराठीमध्ये माझे चुकले. दुसरं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. तिसरं वाक्य आहे आय थँक यू,
तू माफ केलंस म्हणून तुझे धन्यवाद. आणि शेवटचं चौथं वाक्य, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. फक्त ह्या 4 वाक्यांवर भली मोठी फी घेऊन कोर्स घेतात आणि लोक ते करतात, कारण याचे रिझल्ट्स आहे. आपल्या आधीच्या 8 बॅचेस मध्ये. तिसरं वाक्य सांगा परत. आय थँक यू. तिसरं. आय थँक यू. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय, करून बघा. खूप छान रिझल्ट्स आहे. आपल्या मागच्या बॅचेस मधून पण आहे. पण होईल काय माहिती का, जर मी तुम्हाला इतरांचे रिझल्ट सांगत गेली तर 10 दिवस आपल्याला अजिबात पुरणार नाहीत. आणि किती दिवस तुम्ही इतरांचे फीडबॅक वाचणार आणि किती दिवस इतरांच्या त्या फीडबॅकचे व्हिडिओ बघणार. स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे. इतरांचे फीडबॅक वाचून तुमचं काहीच होणार नाही. तुम्हाला फार फार थोडीशी प्रेरणा मिळेल, ज्या लोकांचा पटकन विश्वास नाही बसत कुणावर. ठीक आहे. पण ते जर सांगत बसली तर भरपूर आहे. आता तुम्हाला काय करायचंय, ही 4 वाक्य तुम्हाला 42 दिवस पर्यंत रोज लिहायची. 4ही वाक्य. आणि किती वेळेला? 21 वेळेला. सकाळी उठल्या उठल्या, रात्री झोपण्यापूर्वी. आता तुम्ही म्हणाल काय काय लिहायचं, तर असं काही नाहीये, समजून घ्या थोडंसं. हे बघा, मॅडम कोणता पेज वही कशी वापरायची, म्हणजे प्लेन पेज? मी सगळं सांगते, तुम्ही फक्त माईक मध्येच सुरू करू नका, माझी लिंक तुटते. आधी मी सांगते ना ते सगळं ऐकून घ्या, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर पहिलं काय आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. हे झालं 1 वेळेला लिहून तुमचं. आता तुम्ही सेकंड टाइम लिहिणार, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. हे झालं दुसऱ्यांदा. पुन्हा तिसऱ्यांदा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. हे झालं तिसऱ्यांदा. असं किती वेळेस करणार तुम्ही? 21 वेळेला. ठीक आहे. आता वही कशी वापरायची, तर तुम्हाला काल दाखवली पूर्ण पांढरे कोरे करकरीत पेजेस, तशी वही मिळते. ती वही तुम्ही घ्या. त्या वहीवर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात आधी संकल्प घ्यायचा. आता संकल्प कसा घेणार, आता XYZ कोणीतरी व्यक्ती आहे. कुठे वापरायची ही थेरपी ते समजून घ्या. एखादी अशी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यातली की ज्या व्यक्तीचे आणि तुमचे रिलेशन खराब झालेले आहे, स्पॉइल झालेले आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला ते रिलेशन चांगले करायचे आहेत, पण समोरून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही. तुम्ही तर प्रयत्न करतायत, बरोबर. मग अशा वेळेला काय करायचं की त्या व्यक्तीचा असेल फोटो, आजकाल इझिली फोटो मिळून जातात सोशल मीडियावर, है ना. असला मिळाला तर त्या ठिकाणी त्याचा फोटो लावा. त्या व्यक्तीचं पूर्ण नाव लिहा, जन्मतारीख माहिती असेल ती लिहा, त्याचा पत्ता माहिती आहे तो लिहा. आणि या व्यक्तीचं आणि माझं जे नातं गढूळ झालेलं आहे, तर ते नातं पूर्वीसारखं प्रेम, विश्वास आणि आदराचं होण्यासाठी मी हे करते आहे. आता मी जे बोलली ते ॲज इट इज लिहिलं पाहिजे असं नाही. ही माझी भाषा आहे, हे माझे शब्द आहेत. तुम्हाला भाव लक्षात घ्यायचा आहे. काय भाव पाहिजे की त्या व्यक्तीचं आणि तुमचं नातं हील झालं पाहिजे. पूर्वीसारखं प्रेम, विश्वास, आदराचं झालं पाहिजे. मग आता हे जे 4 वाक्य मी सांगितले ते किती वेळेस लिहायचे? 21 वेळेला. आता तुम्ही हे एखाद्या व्यक्तीचं रिलेशन हील करण्यासाठी लिहित आहात, तर कुठला पेन वापरणार? गुलाबी किंवा लाल. ठीक आहे, गुलाबी किंवा लाल. आता दुसरं, जर तुम्हाला एखादा आजार झालेला आहे, छोटा असेल मोठा असेल, काहीतरी व्याधी तुम्हाला जडलेली आहे, छोटी मोठी कुठलीही, तर त्यासाठी तुमचा स्वतःचा फोटो तिथे लावा, तुमची जन्मतारीख लिहा आणि तिथे लिहा
की मी हे माझ्यासाठी करते आहे. पुन्हा ही 4 वाक्य 4 4 4 4 21 वेळेला. कशासाठी? की आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच हे सगळं झालंय ना. ज्या काही व्याधी आहेत त्या, मानसिक ताण असेल, शारीरिक ताण असेल, भावनिक ताण असेल, म्हणून स्वतःचीच माफी मागायची, स्वतःलाच मी चुकले म्हणायचं आणि माफ केलंय म्हणून आय लव्ह यू म्हणायचं. तुम्ही जर हे करायला सुरुवात केली 7 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. तुमचं दुखणं गायब होईल. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही केलंय तो व्यक्ती समोरून येऊन थँक्यू म्हणेल. तर रिलेशन असेल कुठलंही तर पिंक किंवा लाल पेन. तुमच्या शारीरिक व्याधी असतील, काही दुखणं असेल तर त्याच्यासाठी हिरवा पेन. ठीक आहे. आता मनी प्रॉब्लेम, वेगवेगळ्या लेव्हलचे तुम्हाला मनी प्रॉब्लेम आहेत. कुणी उधार दिलेले पैसे कुठनं येत नाहीये, कुणी मेहनत घेतंय पण प्रमोशन मधनं जे पैसे यायला हवे ते येत नाहीयेत, कुणाला बिझनेससाठी क्लायंट कमी आहेत, कुणाचे प्रॉपर्टीचे व्यवहार अडकलेले आहेत. खूप वेगवेगळ्या लेव्हलचे मनी प्रॉब्लेम आहेत. सो आर्थिक प्रश्न जो पण असेल तो तुम्ही गोल्डन किंवा हिरव्या पेनाने इथे लिहिणार. तिथे वरती आधी नमूद करायचं की मी हे कशासाठी करते. या व्यक्तीकडे पैसे अडकलेत आणि त्या व्यक्तीने मला द्यावे म्हणून. तर पैशांचा प्रश्न आहे तर गोल्डन किंवा हिरवा पेन. आणि काय लिहिणार? XYZ या व्यक्तीकडे माझे पैसे अडकलेले आहेत, त्याने ते मला परत द्यावे यासाठी मी हे करते आहे. ओके. खूप मॅजिकल आहे, खूप पॉवरफुल आहे. आता समजा कुणाला अभ्यासात चांगले मार्क्स मिळवायचे आहे तर हीच प्रेयर ती लोक कशी करतील? पर्पल पेनाने किंवा निळ्या पेनाने. ओके. म्हणजे आता तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा हे करू शकता, त्यांच्या अभ्यासातले मार्क्स वाढावे म्हणून. एखाद्याचा स्वभाव बदलायचा असेल तरी पर्पल पेन. ओके. आलंय? क्लिअर झालंय? पांढरी स्वच्छ कोरी करकरीत वही घ्या आणि त्यावर हे सगळे पेन वापरा. पुन्हा सांगते, आर्थिक प्रश्न असेल तर हिरवा किंवा गोल्डन पेन. कुठल्याही प्रकारचे नातेसंबंध असतील तर लाल किंवा पिंक पेन. तुमचं शारीरिक दुखणं असेल किंवा मानसिक भावनिक ताण असेल, हिरवा पेन. यस, तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता. ज्या व्यक्तीशी संबंध सुधारायचे आहेत ती व्यक्ती मृत्यू पावली असेल तर तरी सुद्धा करू शकतात. पण मी सजेस्ट करेल की नका करू, तेवढं अडकू नका. म्हणजे बघा आता होईल ते, पुढचा टप्पा आपला तोच आहे. त्या एनर्जीशी कनेक्ट करणं थोडंसं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं जर तुम्ही प्रोटेक्शन नाही घेतलं तर. ओके. चला, आता ह्या टॉपिक बद्दल काय प्रश्न आहे? कधी लिहायचंय तुम्हाला हे? सकाळी उठल्या उठल्या 21 वेळेला, रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळेला. किती दिवस? 42 दिवस. तेवढ्या वेळात तुम्हाला रिझल्ट मिळतोच मिळतो. आता रिझल्ट कधी मिळत नाही ते पण महत्वाचं आहे ना. रिझल्ट कुणाला मिळत नाही आणि कधी मिळत नाही? ज्याच्या मनामध्ये हे असतं, अरे काय असं कुठे असतं का, काही सांगतात आपलं, है ना, नाही मिळणार रिझल्ट. अजून काय? लॉजिक. तुमचं लॉजिक जर मध्ये आलं की खरंच असं असतं का, मग आता याची हिस्ट्री जिओग्राफी काय आहे, म्हणजे तुम्ही करा अभ्यास, तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. पण ज्या वेळेला तुमच्या मनात शंका येईल त्यावेळेला रिझल्ट नाही मिळणार. आता फॉर एक्झाम्पल वनिताताई, तुम्ही जो प्रश्न आत्ता विचारत होतात किंवा मेसेजमध्ये टाकलेला आहे की तो कागद पटकन जळाला, मग मला हिरवी फ्लेम दिसली, लेट गो करा, सोडून द्या. आपलं काम काय आहे, आपलं कर्म काय आहे, आपल्याला ही मेथड दिलेली आहे ती फक्त फॉलो करायची. ठीक आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये गेलात ना खोलवर तर खूप मोठा अभ्यास आहे हा. हे सगळं अध्यात्म आहे. मग ती फ्लेम निळी पण दिसते, पिंक पण दिसते, केशरी पण दिसते, हे खूप खोलवर आहे.
आत्ता बेसिक लेवलला आपल्याला त्यात पडायचं नाही. बेसिक लेवलला आपण जर त्यात पडलो तर मग तुम्हाला जे अचीव करायचंय, जे मिळवायचंय, जी मानसिक शांतता हवी आहे, तर त्याला तुम्ही मुकाल. तुमचा पुढचा प्रवास जो सुरू झालेला आहे, जे तुम्ही छान छान फीडबॅक लिहून पाठवलेले आहे, तर तिथनं तुम्ही मागे याल. मग तर आपल्याला त्या महाशक्तीला, या युनिव्हर्सल पॉझिटिव्ह पॉवरला जज करायला नाही जायचं. छान रिझल्ट्स येत आहेत ना, इट्स ओके. कागदाची क्वालिटी असेल काहीतरी आपण केलं ना आपलं कर्म, ते सोडून द्यायचं. जर तुम्ही मध्ये लॉजिक आणत असाल की असंच का झालं, तसंच का झालं, तर तुम्हाला रिझल्ट्स मिळणार नाही. आपल्याला ब्लाइंडली शरणागत होऊन, सरेंडर होऊन हे करायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की रिलेशनशिपसाठी तुम्ही वापरू शकतात, मनीसाठी वापरू शकतात. अजून काय सांगितलं? तुमचं शारीरिक कुठलं दुखणं असेल वापरू शकतात. समजा तुम्ही जॉब शोधत आहात, जॉब नाहीये, समजा तुम्हाला बिझनेस चांगला चालवायचा आहे तुमचा, तो चालत नाही, तरी सुद्धा तुम्ही ही प्रेयर लिहायची आहे. इंटेन्शन द्यायचंय, म्हणजे संकल्प घ्यायचा. सगळ्यात आधी हे लिहायचंय की मला जॉब मिळावा यासाठी मी हे करते. मग लिहिणार तुम्ही, आय एम सॉरी, माझं चुकलं, त्यामुळेच मला जॉब मिळाला नाही. मग आपलं कुठेही काही चुकलेलं असू शकतं. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आय थँक यू, माफ केलंय म्हणून धन्यवाद. आणि आय लव्ह यू. ठीक आहे, हे आहे. आता बघा इथून पुढे, बरं आता कुणाला काही अडचण या टॉपिक बद्दल? मॅडम, जॉब मिळवण्यासाठी कुठला म्हणजे पेन वापरायचं? आता बघा, जॉब मधून तुम्हाला काय मिळणार आहे? पैसे. मग पैशांसाठी कुठला कलर आहे? ग्रीन कलर. येस. गोल्डन आणि ग्रीन. येस, गुड. आता आपल्याला एक मेडिटेशन घ्यायचं आहे. कोण कोण रेडी आहे? ज्याला फॉरगिव्हनेस मेडिटेशन म्हणतात. काल जे आपण घेतलं ते होतं ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. कालचा अनुभव कुणाकुणाला छान वाटला, कुणाकुणाचा आजचा दिवस छान गेला, रात्र छान गेली? मग फॉरगिव्हनेस मेडिटेशन करायचं सगळ्यांना? येस. आता जे फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे त्याच्यासाठी थोडीशी हिंमत लागणार आहे, थोडंसं चॅलेंजिंग आहे. काय आहे मी तुम्हाला सांगते, जरा हिमतीचं काम आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेला, व्यक्तीला, परिस्थितीला, वस्तूला आय एम सॉरी म्हणायचंय. जमेल? आज जर हे जमलं बस मग मस्त सेटल झाली तुमची लाईफ. समजा तुम्ही आजचा जर जो भाग आहे हा जर तुम्ही पूर्ण केला, छान एकदम मस्त, मग मूव ऑन व्हाल तुम्ही. आता जी लोक रेडी आहेत त्यांनी मस्त पटकन पाणी प्यायचंय, समोर पाण्याचा ग्लास भरून ठेवायचाय, दिवा लावायचाय, बसायला आसन घ्यायचंय. चलो फास्ट. मॅडम मी आज पहिल्यांदाच जॉईन केले. हरकत नाही. मग ते दिवा म्हणजे आपण देवापुढे लावतो तसं का, निरांजन? हा, जी देवापुढे निरांजन लावतो ना तशी निरांजन आपल्या समोर ठेवा. नॉट कंपल्सरी, ज्यांना शक्य आहे त्यांनाच. एक्स्ट्रा प्रश्न नको. मग आमच्या घरात हे, आमच्या घरात ते, मग चालेल का? नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनी लावा. नाही लावला तरी चालेल. लावायचा कशासाठी? तर आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. निसर्ग सुद्धा पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे. जर मेडिटेशनच्या वेळेला पंचमहाभूत आपल्या सोबत असली तर आपल्याला छान छान रिझल्ट मिळतो. आता पंचमहाभूत काय आहे? पाणी, अग्नी. पाण्याचा ग्लास ठेवायला सांगितलाय समोर. पिण्याचं पाणी. तुम्हाला जर वाटलं मध्येच की मला पाणी प्यायचंय तर चालेल, तुम्ही दिवा लावू शकतात किंवा कॅन्डल लावू शकतात. ठीक आहे. अग्नी. तुम्ही जमिनीवर बसत आहात आसन घेऊन, म्हणजे पृथ्वी तत्व. आजूबाजूला स्पेस मध्ये हवा आहे, वायू तत्व. आणि जरी वर तुमचा स्लॅब आहे, आपण घरात बसलोय, तरी आकाश तत्व आपल्या सोबत असतंच. तर हे 5 इलेमेंट आहे
जर सोबत असले तर थोडासा एक्सपिरियन्स छान येतो, अदरवाईज बाकी काही नाही. ठीक आहे. यस, चलो रेडी. थोडंसं चॅलेंजिंग आहे, कधी कधी तुम्हाला थोडासा त्रास होईल, काय लावलंय असं वाटेल, पण जर तुम्ही आज शेवटपर्यंत टिकलात तर मग खूप छान तुमची लाईफ असणार आहे उद्यापासून. आणि एक लक्षात घ्या, हा चान्स प्रत्येकाला मिळत नाही. हे सेशन प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. संकल्प पॉझिटिव्ह ह्याच्यात लिहायचा आहे का? पॉझिटिव्ह म्हणजे काय? म्हणजे हा, म्हणजे होत आहे, ती प्रोसेस चालू आहे किंवा कसं? हा, आता तुमचा म्हणजे एक्झाम्पल तुम्ही दिलं तर बरं पडेल. हा, आधी मला हे सांगा, तुम्ही कशासाठी करत आहात, म्हणजे मला प्रॉपर गाईड करता येईल. हो, व्यवसायासाठी जर का करत असेल तर माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे की चालू झालाय की कसं, म्हणजे? हा, तर आता संकल्प कसा करायचा की माझा जो व्यवसाय आहे तो अगदी सुरळीत सुरू आहे, आणि तिथे फिगर लिहायची, अमाऊंट लिहायची की पर मंथ मला माझ्या व्यवसायातून इतकी रक्कम मिळत आहे, त्यासाठी मी हे करते आहे. किंवा इथे तुम्ही मिळावी असं लिहिलं तरी चालेल, इतकी रक्कम मला मिळावी. ठीक आहे. जी आपण विश लिहितो ना, अफर्मेशन्स, त्यावेळेला मिळालेली आहे असं लिहितो. आता इथे तुम्ही लिहिलं की मला इतकी रक्कम मिळत आहे किंवा मिळावी, तर दोन्ही इथे चालेल. ओके. येस, चला सगळ्यांनी ताट बसा. जी लोक जेवण करत असतील किंवा किचनमध्ये काम करत असतील किंवा बाहेर वॉक करत असतील तर त्यांनी कृपया करू नये. ड्राईव्ह करत असतील, कुठलं मशीन काम करत असतील तर त्यांनी हे मेडिटेशन करू नये. आणि हे मेडिटेशन तुम्ही जेवढं पॉझिटिव्हली घ्याल आणि ओपन माइंडने घ्याल, तुमच्या भल्याचा आहे, फायदा तुमचा आहे. रेडी? हिप्स, कमरेचा भाग शक्य तेवढा मागे टेकवा, जेणेकरून कमरेपासून वरती तुम्ही ताठ बसाल. कॉस्मिक फ्लो म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला चांगल्या प्रमाणात जाणवेल. डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचे आणि ते श्वास सोडायचे आहे. 5 वेळेला हळूवार दीर्घ श्वास घ्या नाकाने नाभीपर्यंत खोलवर, आणि तो श्वास तोंडाने सोडून द्या. हा श्वास घेत असताना मनात असा विचार करा की या ब्रह्मांडातून, या युनिव्हर्समधून पॉझिटिव्ह एनर्जी मी माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये घेत आहे. आणि श्वास सोडताना हा विचार करा की जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये असेल तर मी ती बाहेर सोडत आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. प्रत्येक घेतला जाणारा आणि सोडला जाणारा श्वास आपल्याला बघायचा आहे. दोन्ही श्वासांमधलं अंतर आपल्याला फील करायचं आहे. अशा वेळी तुम्हाला इतर विचार मनात येतील जे तुम्हाला डिस्टर्ब करतील. इट्स ओके. आजूबाजूचे आवाज येतील. इट्स ओके. मोबाईल रिंग सायलेंट करा. घरात वायफाय असेल तर मोबाईल फ्लाईट मोडवर टाका. डोअरबेल बंद करा, किंवा घरात कुणी असतील तर त्यांना सांगा की प्लीज आजच्या दिवस डिस्टर्ब करू नका.
अतिशय महत्त्वाचं सेशन आहे आज हे. कुणी तुम्हाला आवाज देत असेल, कसलाही आवाज येत असेल, विचार येत असतील, इट्स ओके. विचारांचं काम आहे येणं आणि जाणं. विचार जसे येतील तसे निघून जातील. द्रष्टा होऊन बघायचं आहे. त्या विचारांसोबत वाहवत जायचं नाही. फक्त आणि फक्त इथे तुम्हाला माझे जे शब्द ऐकू येत आहे त्या शब्दांसोबत तुम्ही वाहवत गेलात तर खूप छान. स्वतःला बघायचं आहे आपल्याला. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. ताठ बसा. डोळे बंद केले तर काही उपयोग आहे, अदरवाईज काहीच उपयोग नाही सेशन करून. बंद डोळ्यांनी स्वतःला बघायचं आहे. स्वतःच्या घरात बसलेलं, हॉलमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि अचानक तुमच्या हॉलची बेल वाजली. कल्पना करायची आहे फक्त. आणि तुम्ही उठून तुमच्या हॉलचा दरवाजा उघडायला गेलात. तुम्ही दरवाजा उघडलात तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे. भारदस्त व्यक्तिमत्व, छानसा युनिफॉर्म. आणि ही व्यक्ती तुम्हाला विनंती करत आहे त्याच्यासोबत येण्यासाठी. तुम्ही त्या व्यक्तीच्या विनंतीला मान दिला आणि त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाला. जसं तुम्ही तुमच्या हॉलच्या बाहेर गेलात तसं एक दृश्य तुम्हाला दिसलं. तुमच्या हॉलच्या दरवाजाच्या बाहेरपासून तुम्हाला पाऊल टाकण्यासाठी एक छान असं मखमली लाल रंगाचं कार्पेट अंथरलेलं आहे. त्या कार्पेटवर एक एक पाऊल तुम्ही टाकून पुढे जात आहात. कार्पेटच्या दुतर्फा कुंड्यांमध्ये छान हिरवीगार झाडी आहेत. झाडांवर सुंदर रंगीबिरंगी फुलं आणि फुलपाखरं आहेत. फुलांचा सुंदर सुगंध येत आहे. एक एक पाऊल टाकत पुढे तुम्ही जात आहात. तुमच्या गेटपर्यंत तुम्ही पोहोचलात, मेन गेटपर्यंत. आणि बघा तुम्हाला काय दिसतंय. जगातली सर्वात महागडी, अगदी प्रत्येकाला हवीशी वाटणारी, सर्व सुख सुविधांनी युक्त असलेली एक 4 व्हीलर तिथे तुमची वाट बघत उभी आहे. त्या व्यक्तीच्या विनंतीला तुम्ही मान दिला. त्या 4 व्हीलरमध्ये तुम्ही बसलात. दरवाजा बंद झाला. ती व्यक्ती पुढच्या सीटवर जाऊन बसली आणि गाडी सुरू झाली. तुमचा प्रवास सुरू झाला. या प्रवासाच्या वाटेवर काय आहे? रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी आहेत. दूर दूर डोंगर पसरलेले आहेत. त्या हिरव्या गार झाडीवर पक्ष्यांचा किलबिलाट आहे. तुमचा प्रवास सुरू आहे. कुठेतरी त्या झऱ्याचा मंजूळ पाण्याचा आवाज आहे. वाहणारा झरा आहे. त्या झाडांवर सुंदर अशी रंगीबिरंगी फुलपाखरं आहेत. फुलं आहेत. मातीचा मंद सुगंध आहे. फुलांचा सुगंध आहे. आणि अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. अगदी तुम्हाला हवंसं वाटणारं अतिशय आल्हाददायक असं ते वातावरण आहे. या जगातल्या सर्वात महागड्या,
सुंदर सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा गाडीमधून तुमचा प्रवास सुरू आहे. अगदी दूर दूरपर्यंत मनाला अतिशय हवंहवंसं वाटणारं आल्हाददायक वातावरण आहे. असाच तुमचा प्रवास सुरू आहे. अतिशय मनमोहक हे दृश्य आहे आणि अचानक एके ठिकाणी ही गाडी थांबते. ही गाडी थांबते आणि ड्रायव्हर तुम्हाला म्हणतात की या बाहेर उतरा. तुम्हाला दिलेला मान स्वीकारला, व्यक्तीच्या विनंतीला मान दिला आणि गाडीतून खाली उतरलात तर पुन्हा एकदा तुम्हाला पाय ठेवण्यासाठी तुमच्या पायवाटेवर मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. इथे सुद्धा कार्पेटच्या दुतर्फा हिरवीगार झाडी आहे. या गाडीतून तुम्ही उतरून तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. फुलपाखरं तुमच्या भोवती पिंगा घालत आहेत. रंगीत फुलं आहेत. फुलांचा तो सुंदर असा सुगंध आहे. तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहात आणि अशा एका ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचलात. काय आहे हे? भव्य दिव्य महाद्वार आहे. एका सभागृहाचं भव्य दिव्य असं महाद्वार आहे आणि या महाद्वाराच्या आत येण्यासाठी तुम्हाला विनंती केली गेली आहे. मिळालेल्या विनंतीचा तुम्ही स्वीकार केला. तुम्ही हा मान स्वीकारलात. तुम्ही सभागृहाच्या आत आलात आणि तिथे काय आहे? एक भव्य दिव्य असं आसन तुम्हाला बसण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही त्या आसनावर विराजमान झालात. तुम्ही त्या आसनावर बसलात. आता इथून पुढे तुमची खरी परीक्षा सुरू होते आहे. या आसनावर बसल्यानंतर तुम्हाला काही टास्क दिला जातो आहे. अतिशय सहजतेने आणि अतिशय ओपनली तुम्हाला हे स्वीकारायचं आहे. तुमच्यामध्ये आज जेवढी सहजता असेल तेवढ्या पटीने तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होण्यासाठी सुरुवात होईल. आज आपल्याला काय करायचं आहे? इथून मागचे 24 तास आपल्याला आठवायचे आहेत. गेल्या 24 तासात तुमच्यासोबत असं काय घडलं? कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या? तुम्ही कोणाच्या आयुष्यात गेलात? असं काय घडलं की कुणाच्या तरी बोलण्यामुळे किंवा कुणाच्या तरी कृतीमुळे तुम्ही दुखावलात, तुम्ही चिडलात, तुम्ही नाराज झालात, हर्ट झालात आणि बघा ती व्यक्ती समोरून तुम्हाला आय एम सॉरी म्हणते आहे, तुमची माफी मागते आहे. जर ही संधी आज तुम्हाला मिळते आहे तर या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. या संधीचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे, कारण ही संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. जर तुम्हाला कोणीतरी समोरून आय एम सॉरी म्हणत आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला माफ केलं पाहिजे. बघा, ही माफी मनोमन मागितली जात आहे. ही माफी मनोमन द्यायची आहे. आपल्याला त्या व्यक्तीला मनोमन माफ करायचं आहे. आणि बघा, ती व्यक्ती तुम्हाला थँक्यू म्हणत आहे. जर या गेल्या 24 तासात अशा कुठल्याही घटनेमुळे, परिस्थितीमुळे, तुमच्यामुळे कुणीतरी दुखावलं गेलं असेल
तुमच्या वाणीतून असेल किंवा तुमच्या कृतीतून असेल, तुमच्या कळत असेल किंवा तुमच्या नकळत असेल, तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीची आत्ता मनोमन माफी मागायची आहे. आणि बघा, ती व्यक्ती मोठ्या मनाने तुम्हाला माफ करते आहे. बघा, त्या व्यक्तीने तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे. थोडंसं आपण मागे जाऊया. आपल्याला गेलेला संपूर्ण एक आठवडा आठवायचा आहे. या संपूर्ण आठवड्यात असं काय घडलं, कोण कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यात, कुणाकुणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात, काय काय परिस्थिती घटना घडल्या, असं काय झालं, तुमच्या कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं गेलं. त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक घटनेला, परिस्थितीला आज मोठ्या मनाने माफी मागून घ्या. मनोमन मागायची आहे ही माफी. कशासाठी, का करायचं हे आपल्याला? जोपर्यंत तुमच्या मनात ही सल आहे, हे दुःख आहे, तोपर्यंत तुम्ही मूव्ह ऑन नाही होऊ शकत, तुमची प्रगती नाही होऊ शकत. हे फॅक्ट आहे. आज आपल्याला रित होऊन जायचं आहे, रिकामं होऊन जायचं आहे. बघा, तुम्ही माफी मागितलेली आहे आणि तुम्हाला त्यांनी, त्या व्यक्तींनी माफ केलेलं आहे. किती सुंदर हा क्षण आहे. आता बघा, कुणाच्या तरी वागण्याने किंवा बोलण्याने, शब्दातून, कृतीतून, कळत किंवा न कळत तुम्ही दुखावले गेलात. जर असं झालं असेल तर बघा, मनोमन ती व्यक्ती तुमची माफी मागत आहे. आणि माफी मागणं, माफ करणं हे सोपं काम नव्हे. हे प्रत्येकाच्या नशिबात हा क्षण येत नाही. कधीही माफी देणारा मोठा असतो. सो तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आज त्या व्यक्तीला माफ करून टाका. ही मनोमन मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. बघा, तुम्ही मूव्ह ऑन होत आहात तुमच्या लाईफमध्ये. कळतंय मला, खूप कठीण आहे, अजिबात सोपं नाही आहे. पण जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखकर करून घ्यायचं असेल तर हे तुम्हाला करावंच लागेल. नो ऑप्शन. तुमच्या हिमतीची मी दाद देते आणि तुमच्या सगळ्यांच्या परमिशनने थोडंसं आपण पुढे जाऊया. मागचा संपूर्ण एक महिना आठवायचा आहे. या संपूर्ण एका महिन्यात काय काय घडलं, कोण कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, तुम्ही कोणाच्या आयुष्यात गेला, काय काय परिस्थिती तुमच्या समोर तयार झाल्यात. असं काय झालं की तुमच्या कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं गेलं. असं काय झालं की कुणाच्या तरी कळत नकळत त्यांच्या शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही दुखावला गेलात. तर अशा प्रत्येक व्यक्तीची तुम्ही आज माफी मागायची आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. लक्षात घ्या, ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. हे मेडिटेशन, हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. ज्या वेळेला रेकी शक्ती तुमचा भाग्योदय करायचं ठरवते त्याच वेळेला तुम्ही या स्क्रीनवर शेवटपर्यंत टिकू शकतात. आज तुमची निवड झालेली आहे. इथे माफी देणं आणि माफी मागणं हे सोपं नाही. यासाठी आज तुमची निवड झालेली आहे. तुम्ही इथे बसणं तुमचा चॉईस नाही. त्या महाशक्तीने तुम्हाला निवडलेलं आहे. सो रिस्पेक्ट द्या स्वामींना, महाशक्तीला, आणि त्या सर्व व्यक्तींना आज माफ करून टाका. बघा,
किती सुंदर हे रिलेशन झालेलं आहे. तुम्ही त्या व्यक्तीला माफ केलेलं आहे, त्या व्यक्तीने सुद्धा तुम्हाला माफ केलेलं आहे. हे आपल्याला त्या व्यक्तीसाठी नाही करायचं, हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी करायचं आहे. ट्रस्ट मी, जोपर्यंत मनात एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल अडी आहे, सल आहे, तुम्ही मूव्ह ऑन नाही करू शकत. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जे ब्लॉकेजेस येतात, तुम्ही म्हणतात की आमचं नशीब असं, पण नाही. आपल्या ऑरामध्ये हे ब्लॉकेजेस त्याच वेळेला येतात ज्या वेळेला कुणाच्या तरी बद्दल आपले विचार नकारात्मक असतात, कमी ऊर्जेचे असतात, काहीतरी कुठेतरी अडकलेलं असतं, साचलेलं असतं. जिथे पाणी साचतं तिथे ते गढूळ होतं. सो ही गढूळता आपल्याला कायमस्वरूपी काढून टाकायची आहे. आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. तुमच्या हिमतीची दाद देते, तुमची परवानगी घेते आणि थोडंसं पुढे जाते. आपल्याला गेली 6 महिने आठवायची आहेत. गेल्या 6 महिन्यात काय काय घडलं, कोण कोण व्यक्ती, कोण कोण काय काय परिस्थिती तुमच्या समोर आल्यात, असं काय घडलं तुमच्या कळत न कळत, तुमच्या वाणीतून, शब्दातून किंवा कृतीतून कोणीतरी दुखावलं गेलं. त्या प्रत्येकाची आज माफी मागायची आहे. बघायचं आहे त्या त्या व्यक्तींनी तुम्हाला माफ केलेलं आहे. आणि बघा, असं कोणाच्या तरी कळत नकळत शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही दुखावले गेलेले आहात आणि ती व्यक्ती तुमची माफी मागते आहे, तर आज मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करा. थोडंसं कठीण आहे, पण करावं लागेल. भावना अनावर होत असतील तर होऊ द्या, अश्रूंना वाटा मोकळ्या करून द्या, पण आज हे आपल्याला करावंच लागेल. बघा, तुम्ही त्या सर्व व्यक्तींना माफ केलेलं आहे, त्या सगळ्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे. थोडंसं अजून मागे जाऊया. मागचं संपूर्ण 1 वर्ष आठवा, मागचे संपूर्ण 5 वर्ष आठवा, मागचे संपूर्ण 10 वर्ष आठवा, मागची 20 वर्ष आठवा, मागची 30 वर्ष आठवा, मागची 40 वर्ष आठवा. आणि या सर्व काळांमध्ये काय झालं, काय काय घटना तुमच्या समोर निर्माण झाल्या, परिस्थिती निर्माण झाल्या, कोण कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या आणि कुणाकुणाच्या वागण्याने, शब्दाने, कृतीने तुम्ही दुखावला गेलात, तुमचं भरपूर असं नुकसान झालं, त्यांच्या कळत असेल किंवा न कळत असेल, ते सर्वजण आज तुमची माफी मागत आहेत. हा मोठेपणा स्वीकारा आणि त्या सगळ्यांना आज माफ करून टाका. बघा, तुमची माफी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. या सर्व कालखंडात असं काय घडलं, तुमच्या कळत किंवा न कळत, तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही कुणाकुणाला दुखावलं, कळत असेल न कळत असेल, त्या प्रत्येक व्यक्तीची आज माफी मागायची आहे. कारण ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. आणि हे करायचं आहे फक्त आणि फक्त स्वतःसाठी. स्वतःच्या ऑरामध्ये जे ब्लॉकेजेस झालेले आहे, ज्याला आपण म्हणतो की आमची कुंडली, आमची पत्रिका, आमची जन्मवेळ, आमचं जन्मनाव, आमची शांती,
हे सगळं काही नसून आज तुम्हाला तुमचे ब्लॉकेजेस दूर करायचे आहेत. त्या सर्व व्यक्तींना आज तुम्ही माफी मागून घ्या. या संपूर्ण काळात कुणीतरी व्यक्ती तुम्हाला कायमस्वरूपी या जगाचा निरोप घेऊन सोडून गेलेली असेल. त्यांच्याशी तुम्हाला काहीतरी बोलायचं राहून गेलं असेल, किंवा तुमचा त्यांच्यावर राग असेल की असं कसं अचानक न सांगता एक्झिट घेतली. तुम्ही त्यांच्यावर चिडला असाल, रागवला असाल. आज त्या सगळ्यांना माफ करायचं आहे आणि त्यांची माफी मागायची आहे. मिळालेली संधीचं सोनं करा. प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत नाही. माफ करणं खूप हिम्मत लागते. माफ करायला खूप मोठेपण आहे हे. तुम्हाला ते मिळतंय. आज त्या संधीचा स्वीकार करा. जोपर्यंत तुम्ही त्यांना माफ करत नाही, तुम्ही त्यांची माफी मागत नाही, तोपर्यंत ना ते पुढच्या प्रवासाला जाऊ शकत, ना तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत. या काळात तुमचं लग्न झालं असेल, तुमचं संपूर्ण जगच बदललं असेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक नवीन नाती आली असतील. त्यासोबतच अनेक नवी चॅलेंजेस. पण आज सगळं मागे सोडून आपल्याला पुढे जायचं आहे. या काळात खूप सुखदायक घटना सुद्धा घडल्या असतील. अनेक सुखाचे क्षण असतील. या सर्व सुखाच्या क्षणांना आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी कुलूपबंद करायचं आहे. आणि जे दुःखाचे क्षण असतील त्यांना आपल्या अश्रून वाटा मोकळ्या करून द्यायच्या आहेत. अजिबात स्वतःला आवर घालू नका. काय काय दुःखाचे क्षण असतील त्या सगळ्यांना अश्रून वाटा मोकळ्या करू द्या. रित होऊन जा. आज रित होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या सुखद घटना आहेत त्या तुमच्या हृदयाच्या पिंजऱ्यात खोलवर कुलूपबंद करा. खूप हिम्मत लागते हे करायला, मला माहिती आहे. कठीण नाहीये, पण यस, पुढे जायचं असेल तर हे करावंच लागेल. आणि तुम्हाला ही माफी मनोमन मागायची आहे. तुम्हाला काही मी त्यांच्या समोर जाऊन माफी मागा म्हणत नाहीये. आणि हे आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःसाठी करायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे आपोआप निघून जातील. ट्रस्ट मी. तुमच्या हिमतीची दाद देते, तुमची परवानगी मागते. आणि अजून थोडंसं मागे जाऊया. आठवा तो काळ, ज्या काळात तुम्ही पहिल्यांदा शाळेत गेलात, तिथपासून तुमचं कॉलेज, जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागली, तुमची ती पहिली नोकरी, ते काही वर्ष, हा जो तुमचा प्रवास होता, यामध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या असतील, अशा परिस्थिती निर्माण झाल्या असतील की तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं असेल, त्यांचं नुकसान झालं असेल. तर आज मोठ्या मनाने त्या सगळ्यांची माफी मागायची आहे. तुम्ही मनोमन मागितलेली माफी त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीने अगदी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलेलं आहे. आज ही संधी, हे मोठेपण तुम्हाला सुद्धा मिळत आहे.
असे कोण कोण व्यक्ती होते, तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स, शिक्षक, की ज्यांच्या कळत न कळत शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही दुखावला गेलात? ती सगळी लोक तुमची माफी मागत आहेत. हा मोठेपणा स्वीकारा, त्यांना माफ करा आणि मूव्ह ऑन होऊन जा. नशीब लागतं ही संधी मिळायला, प्रत्येकाला ही संधी नाही मिळत. आज तुम्हाला मिळालेली आहे, आज तुमची निवड झालेली आहे. संधीचा फायदा घ्या. का घ्यायचा आहे? फक्त स्वतःसाठी, स्वतःचं भलं होण्यासाठी. मनोमन माफी मागायची आहे, मनोमन माफ करायचं आहे. या संपूर्ण काळात तुम्ही शाळेत गेलात तिथपासनं तर तुमचं करिअर, जोपर्यंत तुमचं लग्न ठरलं, या संपूर्ण काळात अशा अनेक सुखद आठवणी असतील, घटना असतील, व्यक्ती असतील, परिस्थिती असतील. त्यांना आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यात अतिशय खोलवर कायमस्वरूपी कुलूपबंद करायचं आहे. बऱ्याचदा असंही झालं असेल, काही दुःखद आठवणी असतील तर त्या दुःखद आठवणींना अश्रू वाटा मोकळ्या करून द्यायच्या आहेत. अजिबात काहीच आज मनात ठेवायचं नाही. खरंच खूप मोठा टास्क आहे, खूप हिमतीचं काम आहे. तुमच्या सगळ्यांच्या हिमतीची दाद देत, तुमची परवानगी मागत थोडंसं अजून मागे जाऊया आणि बघायचं आहे तो क्षण. त्या सोनेरी दिवसाचं साक्षीदार तुम्ही त्या दिवशी नाही झालात, पण आज तो सोनेरी दिवस आपल्याला बघायचा आहे. कुठला होता तो सोनेरी दिवस? काय क्षण होता तो? बघा ते हॉस्पिटल, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला. तो सोनेरी दिवस आज आपल्याला बघायचा आहे, अनुभवायचा आहे आणि त्या सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं आहे. किती सुंदर दिवस होता तो. असा दिवस की ज्या दिवशी तुम्ही रडत होतात आणि संपूर्ण दुनिया हसत होती. पण आज आपल्याला इथून हे शिकायचं आहे, हे घेऊन जायचं आहे. ज्यावेळी तुमचा जन्म झाला तुम्ही रडत होतात, पण संपूर्ण दुनिया हसत होती. पुन्हा एकदा तो क्षण येईल तुमच्या मृत्यूचा, ज्यावेळी तुम्ही हसणार, तुम्ही समाधानी असणार आणि दुनिया रडत असेल. आज तुम्हाला तुमच्या जन्माचा सोहळा बघायचा आहे, तुमच्या जन्माचा क्षण बघायचा आहे, तो सोनेरी दिवस बघायचा आहे. बघा तुमच्या आईच्या वेदना. इतक्या वेदना होत्या तरी सुद्धा कुठेतरी चेहऱ्यावर हसू होतं, डोळ्यात चकाकी होती आणि ते सुखाचे, आनंदाचे अश्रू होते. तुम्ही काहीच कर्तृत्व सिद्ध केलेलं नव्हतं. एक चिंधीवर कपडा सुद्धा तुम्ही सोबत घेऊन आलेला नव्हता, पण तरी सुद्धा तुम्हाला सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रेशमी, मुलायम, वेगवेगळी कापड, वस्त्र, तुमच्यासाठी काय करू आणि काय नको अशी लगबग होती. किलो किलोने मिठाई वाटली जात होती. प्रत्येकाची चढाओढ होती की मुखदर्शन कोण करणार, बाळाला आधी कोण घेणार. किती सुंदर तो क्षण होता. बघा तुमच्या जन्मामुळे, त्या एका क्षणामुळे किती लोकांना तुम्ही आनंद दिलेला होता. तुम्ही किती महत्त्वाचे होतात. तुमचे ते सर्व फ्रेंड्स, रिलेटिव्स, त्या हॉस्पिटलचं वातावरण त्या क्षणी किती आनंदी होतं. तो तुमच्या जन्माचा क्षण होता. बघा तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात, तुम्ही किती लोकांना सुख आणि आनंद देऊ शकत आहात. पण याचा तुम्हाला विसर पडलेला आहे. आज त्या सोनेरी क्षणाचं तुम्हाला साक्षीदार व्हायचं आहे.
बघायचा आहे तो क्षण. त्या दिवशी तुम्ही या क्षणाकडे बघितलं नाही, डोळेझाकपणा केला, पण आज तुम्हाला ही संधी पुन्हा एकदा मिळाली आहे आणि ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आज तुमची निवड झाली आहे. आज तुम्हाला संधी मिळाली आहे. कुठली संधी? बघा, परमेश्वराने तुमच्या हातात एक पाटी दिलेली आहे. संपूर्ण कोरी पाटी आहे आणि तुमच्या या जन्माच्या वेळी परमेश्वराने तुम्हाला सांगितलं होतं की बाळा, लिही तुझं नशीब. पण नेमकं आपण त्यावेळी ते केलं नाही. परमेश्वराने संधी दिली होती, पण आज तुमच्यावर कृपा करून तो परमेश्वर तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतो आहे. बघा, तुमच्या जन्माचा क्षण, या क्षणी परमेश्वराने तुमच्या हातात एक कोरी करकरीत पाटी दिलेली आहे आणि परमेश्वर तुम्हाला म्हणतो आहे, लिही तुझं नशीब लिही. चला, लिहायला सुरुवात करा. अजून किती वर्ष तुम्हाला जगायचं आहे ते वर्ष लिहा. या क्षणापासून तुमच्या त्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं आरोग्य कसं हवं आहे ते लिहा. तुमचं प्रत्येक नातं कसं हवं आहे, कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक, सगळं लिहा. तुम्हाला कुठे करिअर करायचं आहे, तुम्हाला पर मंथ किती इन्कम हवं आहे, तुमची मुलं कुठे पोहोचलेली तुम्हाला बघायची आहेत, स्वतःला कुठे बघायचं आहे, तुमच्या सुना तुम्हाला कशा हव्या आहेत, तुमचे जावाई, तुमचे नातवंड, तुम्हाला काय कसं हवं आहे. आज तुम्हाला संपूर्ण मुभा आहे आणि आज तुम्ही या पाटीवर जे जे लिहिणार आहात तेच आणि तसंच पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात घडलेली सत्य परिस्थिती तुम्हाला दिसणार आहे. या संधीचा फायदा घ्या. तुमचं नशीब लिहून काढा. तुमचं नशीब फक्त आणि फक्त तुम्हालाच अधिकार आहे लिहिण्याचा. दुसरं कोणीही कधीच तुमचं नशीब नाही लिहू शकत, साक्षात परमेश्वर सुद्धा. लिहून काढा. इतका सुंदर क्षण तुम्हाला मिळालेला आहे, ही संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं करा. यस, व्हेरी गुड. तुम्ही तुमचं नशीब लिहिलेलं आहे आणि या सर्व सुखद आठवणी तुम्ही तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात अतिशय खोलवर कुलूपबंद केलेल्या आहेत आणि ही काळी शार पाटी जी होती कोरी करकरीत, त्यावर तुम्ही तुमचं नशीब लिहिलेलं आहे. अगदी तुमची हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय हवं, कधी हवं, कसं हवं, तुम्ही व्यवस्थित आता लिहिलेलं आहे आणि ही पाटी तुम्ही तुमच्या छातीशी अतिशय घट्ट अशी पकडलेली आहे. बघा, अचानक काय झालं, तुमच्या समोर पुन्हा एकदा ती व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने तुम्हाला या सिंहासनावरून उठून उभं राहण्याची विनंती केलेली आहे. या सिंहासनावरून उठून तुम्ही उभे राहिलेले आहात आणि तुम्हाला सभामंडपाच्या बाहेर गाडीत बसण्याची विनंती केलेली आहे. सभामंडपापासून एक एक पाऊल पुढे टाकत तुम्ही महाद्वारापर्यंत आलेले आहात. महाद्वारापासून तुम्ही तुमच्या गाडीपर्यंत जात आहात. या संपूर्ण वाटेवर पायाखाली छान असं मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे. तुमच्या भोवती फुलपाखरं गिरक्या घालत आहेत. फुलांचा सुगंध आहे. तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे आणि तुम्ही गाडीत बसलात. तुमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि या संपूर्ण प्रवासात
रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडं आहेत. दूर दूरपर्यंत डोंगर पसरलेले आहेत. झुळझुळ वाहणारं पाणी आहे. पाखरांचा किलबिलाट आहे. मातीचा, फुलांचा मंद सुगंध आहे. मध्येच पावसाची रिपरिप आहे. मध्येच इंद्रधनुष्य तुम्हाला दिसलेलं आहे. अगदी हवंहवंसं असं आल्हाददायक वातावरण आहे. आणि तुमच्या नशिबाची पाटी तुमच्या छातीशी तुम्ही घट्ट अशी पकडलेली आहे. तुमचा प्रवास सुरू आहे. तुम्हाला प्रचंड शांत वाटत आहे. ज्या सुखाचा शोध तुम्ही घेत होतात या बाहेरच्या जगात इतकी वर्ष, ते सुख तुम्ही आज अनुभवत आहात. तुम्ही तुमच्या विचारात आहात. तुम्ही खुश आहात. तुमचं सुख तुम्हाला आज मिळालेलं आहे. आणि एके ठिकाणी ही गाडी येऊन थांबली. ड्रायव्हर मागे आले. दरवाजा उघडला. तुम्हाला बाहेर येण्याची विनंती केली. तुम्ही गाडीतून खाली उतरलात आणि तुमच्यावर पुन्हा एकदा फुलांचा वर्षाव सुरू झाला. तुमची सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, तुमचे नोकरीतले कलीग, बॉस, बिझनेसमधले सर्व क्लायंट, वेंडर सगळे तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत. कुणी फुलांचा वर्षाव करत आहे. कुणी पायावर पाणी टाकून पाय धुत आहे. कुणी औक्षण करत आहे. कुणी गच्च मिठी मारत आहे. तुमच्या स्वागताची जय्यत तयारी जी केली होती त्याचा वर्षाव तुमच्यावर सुरू आहे. असंच तुम्ही तुमच्या मेन गेटपर्यंत येऊन पोहोचलात. पायाखाली मखमली कार्पेट आहे. रंगीबिरंग फुलपाखरं तुमच्या भोवती गिरक्या घालत आहेत. अतिशय हवंहवंसं वातावरण आहे. इतकी वर्ष ज्या सुखाच्या शोधात होतात तेच हे सुख आहे. तुमच्या हॉलच्या दारापर्यंत तुम्ही पोहोचलात. तुम्हाला आत घेऊन गेले सगळे मंडळी. बसण्यासाठी छानसं आसन आहे. चौरंगपाट आहे. पंचपक्वान्न तुमच्या आवडीचा प्रत्येक एक पदार्थ तुम्हाला खाण्यासाठी, पिण्यासाठी तयार केलेला आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन तुमच्या घरात तुमच्या स्वागतासाठी आहे. सुंदर रांगोळी काढलेली आहे. आणि प्रत्येक जण जणू काही कधी झालंच नाही असं म्हणून तुम्हाला मिठ्या मारत आहे. आणि खूप तुमची ती वाट बघत होती प्रत्येक मंडळी, प्रत्येक व्यक्ती. आणि तुमची जी नशिबाची पाटी आहे त्यावर तुम्ही जे जे लिहिलेलं होतं तेच तुम्हाला समोर दिसत आहे. अजूनही तुमच्या नशिबाची पाटी तुमच्या हृदयाशी खोलवर घट्ट तुम्ही पकडलेली आहे. प्रत्येक सुखाचे क्षण तुमच्या हृदयाच्या पिंजऱ्यात तुम्ही कुलूप बंद केलेले आहेत. बघा, स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. बघा तो सोहळा, अनुभव करा तो सोहळा.
मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। यस, स्वतःचा वेळ घेत तुम्ही बाहेर येऊ शकतात, पुन्हा जागेवर येऊ शकतात, हळुवारपणे डोळे उघडू शकतात. स्वतःचा वेळ घ्या, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळा, एक ऊर्जा तयार करा. तुमच्या डोक्यावरच्या केसापासून पायापर्यंत त्या ऊर्जेचा फील घ्या. स्वतःचा वेळ घ्या, डोळे उघडा आणि परत या. जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का, ये मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना. कसं वाटतंय? एका वेळेला एक माईक सुरू करा आणि तुमचा अनुभव शेअर करू शकतात. इफ खूप हलकं वाटलं. हो मॅडम, खूप मस्त आणि एकदम असं म्हणजे फार वर्षापूर्वी तुमचा माईक बंद झाला. त्या पिरियड मध्ये गेल्यासारखं वाटलं. जसं 6 महिने 1 वर्ष असं आता जसं तुम्ही सांगत होता तसं आम्ही पाठी म्हणजे असं म्हटलं की जसं काय आमचा नवीनच परत जन्म झाला असं वाटलं. व्हेरी गुड. हॅलो मॅम, खूप छान वाटलं. थँक्यू. हॅलो. येस स्वाती. थँक्यू. एवढं छान वाटलं ना, असं म्हणजे आपण तुम्ही जे बोलत होते तिथे आम्ही म्हणजे मी तरी असं एवढं फील करत होते का ते असं गार हवा, हिरवगार, आणि मला तर ते तुम्ही बोलायचे तर अंगाला अक्षरशः काटे यायचे की खरंच मी तिथे फील करते फुलपाखरं वगैरे आणि ते पाणी. मला म्हणजे खूप असं मी तिथे आहे रिअली असं वाटत होतं. एवढं म्हणजे अंगाला काटे येत होते ते गार हिरवगार बोलल्यानंतर. म्हणजे अक्षरशः एवढं म्हणजे मी सांगू शकत नाही. खूपच भारी वाटलं मला. आणि तुम्ही ते सांगितलं रेड कार्पेट वरती आजपर्यंत आपण कधी कुठे गेलो नाहीये पण ते फील होतंय. म्हणजे मनात असलं इच्छा होत्या की कोणतरी आपल्यासाठी असं करावं, पण ते आज तुम्ही माझं स्वप्न पूर्ण केलं. खूपच भारी. हे आता वास्तव रिअल मध्ये व्हावं. ते आपण इच्छा असं बोलून कोणी आपल्यासाठी नाही करू शकत, ते तुम्ही केलं. खूपच थँक्यू मॅम, थँक्यू. श्रद्धा. ताई, आता हे करताना जाणवलं की किती वर्ष मी माझ्यात निगेटिव्हिटी भरत होती. म्हणजे लोकांना माफ न करता त्याच गोष्टी डोक्यात ठेवून इतका परिणाम मला करत. हेडफोन डिस्कनेक्ट करा. हॅलो. हा, हेडफोन डिस्कनेक्ट करा आणि मग बोला, कारण आवाज कळत नाही. मी किती वर्ष
किती निगेटिव्हिटी माझ्यातच घालून घेतली होती. म्हणजे माझ्या आजीच्या मृत्यूपासून, इनफॅक्ट माझ्या जन्मापासून मी काही लोकांबद्दलचे राग इतके डोक्यात ठेवले होते. समोर आजीमुळे ते कुठंतरी थोडस ती रामनामाचं करायला सांगायची किंवा चांगल्या गोष्टी सांगायची, त्यामुळे ते बॅकफुटवर गेलं होतं. त्यामुळे मला तेव्हा त्रास एवढे कमी होते. पण जसं ती गेली त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही जसं पास्ट मध्ये नेत होतात ना, एक एक गोष्टी एवढ्या रिकॉल होत गेल्या आणि मला इतकं जाणवलं की आपण खूप लोकांबद्दल आकच मनात धरून ठेवलाय आणि आता सगळ्यांना माफ करायची गरज आहे. आणि मी आज खरंच प्रत्येक माणसाचं नाव आठवून आठवून प्रत्येकाला माफ करत गेले आणि मी त्याची माफी मागत गेले. आणि खूप गोष्टी चुकीच्या घडल्यात त्या आता मला नाही करायच्यात पुढे. सो मी आता रोज सगळ्यांनाच माफ करणार आहे आणि रोज सगळ्यांची माफी मी स्वतः मागणार आहे. आपण हे का केलं याचं सायंटिफिक रिझन, लॉजिकल रिझन, स्पिरिच्युअल रिझन उद्याच्या सेशनमध्ये कळेल. ओके, तर आपण हे का केलं, का कुणाला माफ करायची गरज आहे आणि का कुणाची माफी मागण्याची गरज आहे याचं सायंटिफिक, लॉजिकल, स्पिरिच्युअल कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर उद्याच्या सेशनला नक्की या की काय गरज आहे कुणाला माफ करण्याची, माफी मागण्याची. येस, अजून कुणाला शेअर करायचं आहे तुमचा एक्सपिरियन्स? कारण कंपल्सरी नसतं, खूप एनर्जी हे झालेली असते. येस दिगा, शब्द नाही आहेत बोलायला माझ्याकडे, निशब्द झाली, निशब्द झाली. खूप छान वाटलं. खूप कुठल्या कुठल्या नियत तुम्ही आम्हाला पोहोचवलं. खरंच थँक्यू सो मच. बरंच काही बघायला मिळालं. खूप म्हणजे खूप शब्दच नाही इतकं वर्णन मी करू शकत, इतकं म्हणजे व्यवस्थित असं उल्हास आहे असं वातावरण होतं. खूपच मॅजिकली. थँक्यू. हॅलो मॅम. येस बोला. हॅलो हां बोला. मॅम, असं एकदम असं भरून आल्यासारखं किंवा असं धडधडल्यासारखं खूप होत आहे. होईल ना, आपण कामच तसं केलंय. आज एवढं मोठं महान काम नाही केलं आपण इतकी वर्ष, आज केलंय है ना. आपल्या जन्माचा सोहळा आपण बघितलाय, नॉट अ जोक है ना. सो हे होईल, ही एनर्जी. जसं आता तुम्ही सेशन मधून, आपण सेशन थांबवू, तुम्ही जाऊन थोडंसं फ्रेश होणार, घरातल्या लोकांशी बोलणार, झोपायला जाणार, सगळं परत रिलॅक्स नॉर्मल होऊन जाईल. पण विसरायचं नाही की आपण सगळ्यांना माफ केलंय आणि माफी मागितली, नाहीतर परत फाईट सुरू, असं नका करू. ओके. येस, थोडासा नॉर्मल. म्हणजे असं एक आहे की ते माझ्या मनात घर करून बसलं होतं की म्हणजे मी किती चांगलं करायचं म्हटलं तर ते मनात यायचंच. मग मी ते चुकून ते करूनच टाकायचे. आणि आजपर्यंत ते मी म्हणजे मला ते संस्कार बसतच नव्हतं की मी ते करावं, कोणाला माफ करावं, किंवा मनात किती धरलं की मला माफ करायचं, जाऊ दे, असं आपलंच असतं. पण तरी ते परत ते डोक्यात तेच विचार यायचे. म्हणजे ते चुक्या करून मग परत अजून दोघं एकमेकांसोबत ते बोलणं व्हायचं, थोडं भांडण किंवा असं. तर ते मला खूप जाणवलं तेव्हा. आज आपला डे 1 आहे. आता इथून पुढे हे आपोआप होणार. आज ही कन्सेप्ट म्हणून आपण क्लासमध्ये शिकलेले आहोत, चर्चा केलेली आहे, अनुभव घेतलेला आहे. आता हा तुमच्या आत्म्यावर संस्कार झालेला आहे. जसा तुमचा जन्म झाला, तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या समाजातील घटक जे आजूबाजूचे आहे, प्रत्येकाने तुमच्यावर संस्कार केलेले आहे. तुमचं जे या जन्मातलं मन आहे त्याच्यावर. पण या क्लासमध्ये रेकी ऊर्जा तुमच्या आत्म्यावर संस्कार करते. इथे तुमचा आत्मा जो आहे ना, तो नवीन कोरा केला जातो आणि त्याच्यावर काही संस्कार इथे घडतात. आणि त्याच्यामुळेच आपल्या लाईफमध्ये आपल्याला स्पीड, स्टॅबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे फक्त. येस. आपण जे माफ करतो आहे समोरच्याला, पण समोरच्याचा स्वभाव जर हेक्टिक असेल तर अशा परिस्थितीत काय करावं? तर हे सेशन सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जर तर मध्ये आपल्याला जायचं नाही. जर तुम्ही लॉजिक मध्ये गेलात, जर तर मध्ये गेलात तर तुम्हाला रिझल्ट कधीच नाही मिळणार.
आता Okay. तुम्ही एक मिनिट तुमचं माईक बंद करा. आता तुम्ही हे मेडिटेशन जर पुन्हा पुन्हा आठवलं, ठीक आहे, चालता बोलता आठवू शकतात तुम्ही, किंवा चालता बोलता मनात त्या व्यक्तीचं नाव घेऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू म्हणू शकतात, किंवा तुम्हाला 21 वेळेला लिहायला सांगितलंय ते करू शकतात. असं होईल की काही काळ जाईल. आता बघा, त्या व्यक्तीचं वय बघतात, त्याचे संस्कार, त्याचा अनुभव बघता बरीच वर्ष गेलेली आहेत. सो 4 ओळी एकदाच बोलून काही नाही होणार. थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्या क्लिनिंग प्रोसेससाठी. मी म्हटलं ना की कलरिंग केलेलं घर जसं सुंदर दिसतं ते लगेच दिसतं का? आपल्याला सामान बाहेर काढणं, सगळी साफसफाई करणं, सगळी अडगळ क्लीन करणं, त्या भिंती घासणं, मग त्याला आधी पांढरा स्वच्छ प्रायमर देणं, मग कलर करणं, मग ते घर छान दिसतं की नाही? मग ह्या प्रोसेससाठी ही जी क्लिनिंगची प्रोसेस आहे, थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला, थोडे पेशन्स ठेवावे लागतील, थोडं थांबावं लागेल. पण इथे जर तुम्ही जर आणि तर मध्ये आणला तर मग तुम्हाला रिझल्ट कधीच नाही मिळणार. कारण तुम्ही कुठे आहात माहिती तुम्हाला? कळलंय तुम्हाला आजपर्यंत? तुम्ही अशा ठिकाणी आहात की तुम्ही अध्यात्म, खऱ्या अर्थाने अध्यात्म म्हणजे काय तिथे आलेले आहात. मोक्षाकडे जाण्याची ही पहिली वाट आहे, त्या वाटेवर तुम्ही आहात. येतंय लक्षात? सो जेवढा काळ गेलेला आहे त्या व्यक्तीचा स्वभाव खराब होण्यामध्ये, तो थोडा काळ लागेल. आणि आपल्या रेखी त्या व्यक्तीचा स्वभाव खराब आहे, कारण आपला चष्मा तसा आहे, कर्म आहे, प्रारब्ध आहे, कुठल्या तरी जन्मात बॉल फेकलेला आहे, तोच रिटर्न आलेला आहे. हे ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. लेट इट गो. तो तसा वागतोय, ठीक आहे, इट्स ओके. तो तसा वागतोय, इट्स ओके, ठीक आहे. एवढंच म्हणा, इट्स ओके. एवढा शब्द तुम्ही चॅन्ट करा दिवसभर, बघा तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक घडतील. ओके, येस, चलो ठीक आहे, थांबूया. नमस्कार मॅम, मला शेअर करायचा होता. मॅम, अतिशय आल्हाददायक अनुभव होता हा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने ते सगळं आमच्या समोर आणलं आणि आमचा जीवन प्रवास जो घडला तो अतिशय म्हणजे लाईक स्वप्नातलंच काहीतरी होतं जे आम्ही जगलो असं वाटलं. आणि मला एक क्वेश्चन होता, हे आपण जेव्हा पाणी घेऊन बसतो मेडिटेशनच्या वेळेला, तर त्या पाण्याचं नंतर काय करायचं असतं? आपण प्यायचं असतं की काय करायचं? हा, तर आधी मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात? मी मिसेस जोशी बोलते आणि मुंबईवरून बोलते. अच्छा, आजच केलंय सेशन की आधी पण होतात? आधी म्हणजे मी मध्ये अटेंड केलेलं होतं, आज मी पूर्ण अटेंड करू शकले. ओके, ठीक आहे. तर पाणी आपल्याला का घ्यायचं होतं की पाणी म्हणजे काय आहे? पंचतत्व जे आपण म्हणतो, 5 एलिमेंट्स, त्यातलं एक तत्व आहे. जर आपल्याला आपल्या बॉडीला स्टेबल करायचं असेल, आपलं शरीर पंचतत्वांनी तयार झालंय म्हणून पाणी घेतलं, ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की या मेडिटेशनमध्ये अनेकदा भावना अनावर होतात, है ना? तर ज्या वेळेला भावना अनावर होतात त्यावेळेला घोटभर जरी पाणी पिलं तरी माणूस स्टेबल होतो. घरात बघा, जर कोणाची चिडचिड झाली, रागराग झाला, तर आपण काय म्हणतो? ग्लासभर पाणी पी, घोटभर पाणी पी आणि मग बोल. आणि पाणी पिलं की बघा राग कुठे जातो, इंटेन्सिटी कमी होते, है ना? किंवा जर आपण खूप थकलेले असू आणि आपण शॉवर घेतलं, आंघोळ केली, तर आपल्याला रिलॅक्स वाटतं. सो पाणी जसं चंचल आहे तसं पाणी आपल्या शरीराच्या आत गेल्यानंतर आपल्याला स्टेबल पण करतं. सो पंचमहाभूत सोबत असावे म्हणून पाणी घेतलं. भावना अनावर होत असतात, मी तिथे येऊन तुम्हाला मिठी मारू शकत नसते. सो घोटभर पाणी जर पटकन तुम्ही पिलं तर त्यावेळेला तुम्ही परत रिलॅक्स होतात, म्हणून ते पाणी आहे. तर आता ते अफर्मेशन्स गेले पाण्याला. पाण्याला मेमरी असते, काल आपण बघितलं है ना, की पाण्याला जे बोललं तसं ते पाणी होतं. तर हे सगळी वाक्य त्या पाण्याने रिसीव्ह केलेली आहेत. आता ते पाणी तुम्ही पिऊ शकता. जसं कुठलेही साधू काय करतात, हातात पाणी घेतात, मंत्र म्हणतात आणि काय करतात, उशाप देतात, शाप देतात, आशीर्वाद देतात. आपल्या घरी कुठलीही पूजा असली की ब्राह्मण येतात आणि काय करतात, हातात पाणी घेऊन संकल्प, म्हणजे काय, हातात पाणी घेतात, काहीतरी मंत्र म्हणतात आणि पाणी आपल्याला प्राशन करायला सांगतात. ओके, सो पाण्याला मेमरी असते. आपल्या हातात ज्या वेळेला पाणी असेल, आपल्या समोर पाणी असेल आणि आपण जे बोलत असतो ते सगळे व्हायब्रेशन्स पाणी घेतं, म्हणून मग ते पाणी आपण सोबत घेतो. तर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. ओके, येस. ओके मॅम, थँक्यू सो मच.
खूप छान पद्धतीने समजवलं. थँक्यू सो मच. हॅलो मॅम, मला ते प्रश्न विचारायचा होता. ते तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशनचं जे सांगितलंय 3 वेळा 6 वेळा, तर ते मला थोडं कन्फ्युज आहे. मी ते पॉझिटिव्हली यायचं असं सांगितलेलं, ते थोडं सांगू? हा, म्हणजे तुम्हाला जी इच्छा आहे ना ती सकाळी, ती सेम इच्छा 3 वेळेला लिहा. माईक दुसरा एक सुरू आहे, तो बंद करा. ओम साई म्हणून ताई तुमचं माईक. ओके, थँक्यू. तर 3 वेळेला सकाळी तुम्ही ती इच्छा लिहिली, सेम सेंटेन्स 3 वेळेला, दुपारी 6 वेळेला, रात्री 9 वेळेला लिहून काढायची. ही एक मेथड आहे. ही वापरा. किंवा सकाळी उठलं की 21 वेळेला लिहा, रात्री झोपताना 21 वेळेला लिहा. ही एक मेथड आहे. तुम्ही कुठलीही वापरू शकता. आणि अफर्मेशन मग किती असल्या तरी चालतील. तुम्हाला मी काय सांगितलं की तुमची लिस्ट करा. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय काय हवं त्याची लिस्ट करा आणि प्रायोरिटीज ठरवा. जर तुम्ही एका वेळेला 10 लिहिताय तर तुम्हाला तेवढं बसून लिहायला वेळ आहे का बघा. आणि ज्या वेळेला तुम्ही 10 गोष्टी मागतायत देवाकडे, मग ते आपल्याला दिल्यावर ते झेलता पण आलं पाहिजे. ओके, कळेल या वाक्याचा अर्थ पुढे पुढे कळेल तुम्हाला. ठीक आहे, तर काय करा, एका वेळेला एकच इच्छा घ्या. म्हणजे काय होईल, परमेश्वराची सगळी एनर्जी तिथे जाईल, रेकीची सगळी एनर्जी तिथे जाईल, ती एक इच्छा पूर्ण होईल. 10 इच्छा जर तुम्ही घेतल्या तर त्या परमेश्वराला, त्या रेकीला त्या 10 इच्छांवर काम करावं लागेल. मग त्याची एनर्जी 10 ठिकाणी विभागली जाईल. मग रिझल्ट यायला वेळ लागते. ओके, तर प्रायोरिटीज ठरवा. ठीक आहे. एक प्रश्न आहे की ज्या व्यक्तीला आपण माफ केले आहे किंवा ज्या व्यक्तीने आपली माफी मागितली आहे त्या व्यक्तीला परत आयुष्यात येऊ द्यावे का? त्या व्यक्तीशी परत संबंध ठेवावे का? कारण माफी मागितली तरी व्यक्ती पूर्ण बसलेली असतेच असे नाही. हे बघा, आपल्याला सगळं वेळेवर सोडून द्यायचंय. तुमचं कर्तव्य आज एकच आहे की तुम्ही माफ करा, तुम्ही माफी मागा. तुम्ही रेकीच्या क्लासमध्ये आलेले आहात. तुम्ही जर लॉजिक मागे सोडून दिलं आणि उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा आलात, उद्या म्हणजे परवा ज्या वेळेला आपण ॲक्च्युअली रेकी शिकू, तर काय होईल माहिती का, तुमच्या सर्वोत्तम भल्याचं जे जे आहे ते तुमच्या आयुष्यात राहील आणि जे तुमच्या सर्वोत्तम भल्याचं नाही ते सगळं तुमच्या आयुष्यात आपोआप निघून जाईल. तुम्हाला काहीच करायचं नाहीये की या व्यक्तीला मी बोलवू का, की या व्यक्तीला मी सोडून देऊ का. येतंय लक्षात? आपल्याला फक्त स्वतःवर काम करायचंय. ती व्यक्ती बदललेली आहे, तुम्हाला त्या व्यक्तीचा विचारच सोडून द्यायचा आहे. तुम्ही सगळी एनर्जी त्या व्यक्तीवर लावत आहात आणि ज्या संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत ना, त्या संधी तुम्हाला दिसतच नाही. मग तुम्ही तुमचा ऑरा ब्लॉक करतात. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं काम काय आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, हे त्या व्यक्तीच्या नावाने म्हणायचं. आता ती व्यक्ती जर सर्वोत्तम भल्याची असेल तुमच्या, तर तुमच्या आयुष्यात ती येईल आणि चांगलं वागेल तुमच्याशी, खूप चांगलं. आणि त्या व्यक्तीकडून, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप फायदे होतील. पण ती व्यक्ती जर तुमच्या सर्वोत्तम भल्याची नसेल तर ती व्यक्ती आपोआप अलगद कधी, कुठे, कशी, का एक्झिट घेईल तुमचं तुम्हालाच कळणार नाही. ती रेकी शक्ती, ते स्वामी तुम्हाला काहीच कळू देणार नाही. येतंय लक्षात? तर असं एका व्यक्तीवर फोकस नका करू. तुम्हाला काय सांगितलंय, स्वतःची जबाबदारी घ्या. तुमची जबाबदारी काय आहे, कॉन्शियसली, म्हणजे 5 जे आपले सेन्स ऑर्गन आहे तिथून चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं, चांगलं बघायचं, चांगलं वाचायचं, चांगला वास घ्यायचा, चांगलं फील करायचं कॉन्शियसली. याचा परिणाम सबकॉन्शियस माइंडवर होईल. जे तुम्ही वाचलंय, ऐकलंय, बघितलंय, फील केलंय त्याच घटना समोर घडतील आयुष्यात. आता तुम्ही जर त्या व्यक्तीवरती एनर्जी लावत आहात कॉन्शियसली, तर मग काय होईल, आयुष्यात घटना कशा घडतील, ज्या नको आहेत त्या. मग हा तुमचा चॉईस. परत तुमचं कर्तव्य काय आहे, थँक्यू म्हणा प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, आय लव्ह यू म्हणा.
आणि इट्स ओके. ती व्यक्ती आयुष्यात आली, इट्स ओके, स्वामींची कृपा, रेकी शक्तीची कृपा. ती व्यक्ती गेली, इट्स ओके, स्वामींची कृपा, रेकी शक्तीची कृपा. ठीक आहे. आपल्याला फार जास्ती अभ्यास करायचा नाही. इतके दिवस अभ्यास केला, डिग्र्या घेतल्या, काही सगळी गणितं बिघडली. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच मॅम. आपण ते अफर्मेशन आणि ते थँक्यू वगैरे लिहायचं आहे ना, की तुम्ही कोरी वही सांगितली, लाईन वाली चालेल ना अशी? लाईन्स वाली की का? शक्यतो कोरी घ्या. म्हणजे आपण फुल स्केपची असते, म्हणजे अशा गोष्टींसाठी ना शक्यतो कोरी घेतात, पण नसेल तर तुम्ही लाईन्स वाली घेऊ शकतात, हरकत नाही. तो खूप पुढचा विषय आहे की त्या लाईन्स मध्ये ती एनर्जी कुठेतरी हे होते असं ते मानतात, पुढे पुढे जसं तुम्ही एनर्जी शिकतात तेव्हा. पण आता सध्या जर तुमच्याकडे लाईन्स वाली वही असेल तर तुम्ही वापरू शकतात, हरकत नाही. आणि ऐका ना, मी काय म्हणते मॅम, की मी ना म्हणजे युट्यूबला पाहिलेलं खूप म्हणजे महिने झाले असतील, अफर्मेशन लिहिण्यासाठी ना ती येलो बुक घेतली होती मी. मग त्याच्यावर मी आता लिहिलं तर चालेल? चालेल, येलो पण चालेल. आता काय होतं माहिती का, हा आपला फ्री क्लास आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं येलो पेजेस घ्या, ग्लिटरचे पेन घ्या, मग तुम्ही म्हणणार फ्री क्लास घेतात आणि वेगवेगळ्या वस्तू घ्यायला सांगतात, खर्च सांगतात. मग त्याच्यापेक्षा आहे ना बेसिक पहिल्या, म्हणजे माझी ज्या वेळेला पहिली सुरुवात झाली ना, तर त्यावेळेला मला सरळ कोरे व्हाईट पेजेस, म्हणजे 2015ची गोष्ट आहे, आणि त्याच्यावर रेड पेन एवढंच सांगितलं होतं. हे वेगवेगळे पेन वगैरे हे सगळं नंतर सांगायला लागलेत. ठीक आहे. तर फक्त पांढरा स्वच्छ कागद आणि त्याच्यावर लाल शाई वापरली तरी चालते. आता जर तुमच्याकडे येलो पेजेसची बुक आहेत तर तुम्ही ती वापरू शकतात, हरकत नाही. सेकंड लेवल पासून आपण तीच सांगतो. ठीक आहे. हॅलो मॅम, एक विचारू, सॉरी आपलं परत विचारायचं. जर समजा एखाद्या वेळेस आपण बाहेर कुठे गेलो गावाला, समजा 1 दिवसासाठी, तर मग ते खंड पडला तर मग? छान प्रश्न विचारला. किंवा आपले समजा सायकल असते 4 दिवस, तर मग तेव्हा पण काय ते सांगा. त्या सायकल मध्ये काहीच हरकत नाही, कारण इथे कुठलेही देवी देवता नाहीयेत, बरोबर. तुम्ही हे करू शकतात. रेकीच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं पिरियड, सुतक, विरदी असं काहीच नाहीये. आता तुम्ही बाहेर गावी गेलायत आणि तुम्ही डायरी घेऊन तिथे लिहत नाही बसू शकत, पण तुम्ही असं बसले आहात आणि मनातल्या मनात तो विचार तर येऊ शकतो तुमच्या, येऊ शकतो, तेवढा पुरेसा आहे. तुम्ही जेवढं टेक्निकल मध्ये जाल ना, की असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, मग मी आज केलं तर केलं आणि उद्या नाही करू शकली, मग काय होईल, तुम्हाला कधीच रिझल्ट्स मिळणार नाही. तुम्हाला शरणागत व्हायचंय. तुम्हाला लिहिता आलं, खूप छान. नाही लिहिता आलं, छान, खूप छान. त्यावेळेला त्या एनर्जीचं हे म्हणणं आहे की तुम्ही ते कनेक्ट झालं पाहिजे. तुम्ही मनातून झालाय, तुमच्या मनात एक थॉट आलाय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, तरी काम झालं. लिहायला का सांगितलं जातं माहिती का, जेवढ्या वेळेला लिहितात ना तुम्ही, त्याचे संस्कार तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर होतात. कारण तुम्ही व्हेरी फर्स्ट टाइम करतात ना, त्यावेळेला खूप गढूळ पाण्यातून तुम्ही आलेले असतात. आपलं मन, आपलं हृदय, आपलं डोकं, आपली बुद्धी, प्रचंड ते सगळं वादळ असतं. आणि जसं जसं आपण ते लिहितो, आता तुम्ही हे नाही लिहिलं आणि तुम्ही नुसतं लिहिलं जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, तरी तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहे. पण काय, घर की मुर्गी दाल बराबर. मग माझा क्लास घ्यायची काय गरज आहे. तुम्ही नुसतं लिहिलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तरी रिझल्ट मिळणार आहे. पण ते आपलं भारतीय आहे ना, आपल्याला कसं असं ब्रँडेड, इम्पोर्टेड पाहिजे, बाहेरून आलेलं. येते लक्षात. सो इथे अडकू नका की मी आज लिहिलं आणि उद्या मला नाही जमलं तर काय होईल. तुमचा भाव महत्वाचा आहे की तुम्ही कोणाला तरी धन्यवाद म्हणताय, थँक्यूच म्हटलं पाहिजे असं काही नाही. आय लव्ह यू असंच म्हटलं पाहिजे असं काही नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठीत म्हटलं तरी चालतं. येते लक्षात. ठीक आहे, चलो, थँक्यू मॅम. 11:15 झाले आज. थँक्यू. चला ठीक आहे, मला ही संधी दिली
आणि इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच खूप 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 मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. थँक्यू उद्या आपल्या क्लासला सुट्टी आहे, शनिवार आणि रविवार. ओके, आपण सोमवारी भेटूया. ठीक आहे. येस. हॅलो मॅडम, डायरेक्ट सोमवारी येतात आता क्लास? हो, शनिवार आणि रविवार या सेशनला सुट्टी असते. आपण आता सोमवारी भेटूया.